This conference will now be recorded. चलो ग्रेट. गुड इव्हनिंग ऑल. आजचा जो वेबिनार आहे तो बेसिकली इन्व्हेस्टमेंट या चॅप्टरवरती आहे. मी तुम्हाला कुठले इंटरडे वगैरे याच्यावरती नाही फोकस करणार आहे. इन्व्हेस्टमेंट वरती फोकस करणार आहे की आपण आपल्या लाईफमध्ये जॉब करताना किंवा तुमचं काही बिझनेस असेल हे करताना तर आपण त्याच्यामध्ये गुंतलेले राहतो आणि बऱ्यापैकी ज्या काही इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं असतं तर ते इन्व्हेस्टमेंट आपण करत नाहीत. बरोबर. मग ती इन्व्हेस्टमेंट कुठली असू शकते. ते इन्व्हेस्टमेंट पण आपल्याला पाहायचे आहेत. कुठे कुठे कुठल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काय प्रोबॅबिलिटी काय पॉसिबिलिटी आहे आपल्याला इन्कम करण्याची, रिस्क किती आहे तेही पाहणार आहोत. आणि कुठली इन्व्हेस्टमेंट करावी आणि कुठली न करावी. न करावी असं काही नाही, कुठेही करू शकता. पण त्याच्या पाठीमागचं आपण वेळेनुसार आपल्याला ऍक्च्युली तिथे काय मिळतंय आणि आपण काय करतो हे थोडंसं आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. तर आपण पहिला डिस्क्लेमर एकदा वाचून घ्या. हा जो काही वेबिनार घेतो तो आज जर वेबिनार झाला तर कोणी लगेच उद्या जाऊन एखाद्या स्टॉकमध्ये 5 लाख 10 लाख रुपये टाकायची गरज नाहीये. हे जे काही शिकवतो ते सगळं तुम्हाला एज्युकेशन पर्पज आहे. तुम्ही प्रॉपर ते शिकून घ्यावं. जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही शिकलेलं बऱ्यापैकी मार्केटमध्ये येतंय, चालतंय, जमतंय तुम्हाला, त्यावेळेला तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची कुठलाही जो असेल त्याची तुम्ही मदत घ्यावी आणि मगच इन्व्हेस्टमेंट करावी. जर कुठल्याही प्रकारे तुम्ही जर हा वेबिनार केल्यानंतर इन्व्हेस्टमेंट वगैरे केली, त्याच्यामध्ये काही फायदा तोटा झाला तर मी आणि माझं इन्स्टिट्यूट पर्सनली कुठल्याही बाबतीत जबाबदार राहणार नाही. याची सगळ्यांनी दखल घ्यावी. ठीक आहे. आता आपल्याला टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट आपण थोड्याशा जाणून घेऊया. म्हणजे कुठल्या कुठल्या टाइप इन्व्हेस्टमेंट आणि कुठे कुठे आपण जनरली करत असतो. सो आपण सुरुवातीला एक काळ होता असा की ज्यावेळेला काही व्यक्ती थोडंसं इन्व्हेस्टमेंटवरती त्यांचा फोकस असायचा किंवा त्यांचं त्याच्यात नॉलेज असायचं की इन्व्हेस्टमेंट करावी. पहिल्यांदा गुंतवणूक का करावी हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे किंवा ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्याविषयी आपण जाणून घेऊ की इन्व्हेस्टमेंट का, गुंतवणूक का, सेव्हिंग का, बचत का करावी. तर बचत ही प्रत्येक जणांनी पैसा कमवला म्हणजे तो पैसा प्रत्येक ठिकाणी खर्च व्हायलाच पाहिजे असं नाही आणि नाही करायला काहीच न करायला पाहिजे असंही नाही आणि सगळं बचत करावे असंही नाही. परंतु आजची बचत ही आपल्या भविष्यासाठीची एक केलेली आपण तरतूद असते. ओके, ज्याला आपण त्याला काय म्हणू, आपल्या फ्युचरसाठी केलेली ही तरतूद आहे किंवा एक प्रोव्हिजन आहे. ती करणं गरजेची आहे. का करणं गरजेचं? जेव्हा आपल्यावरती कुठल्याही प्रकारचं एक संकट येऊ शकतं भविष्यामध्ये किंवा आपल्याला भविष्यामध्ये कुठला एक प्लॅन असेल त्याची आपल्याला जर तजवीज करायची असेल तर आपल्याला जेव्हापासून इन्व्हेस्टमेंट बाबतीत किंवा जेव्हापासून आपल्याला गुंतवणुकी बाबतीत आपल्याला जर थोडंफार इकडे तिकडे कळायला लागलं किंवा कुठलं जर नॉलेज आलं तर आपण गुंतवणूक ही करायलाच पाहिजे. कुठे करायला पाहिजे हा पुढचा मुद्दा आहे, परंतु करणं गरजेचे आहे. तर जुनी लोक काय होती बऱ्याचदा स्टॉक मार्केटमध्ये तेव्हा एवढं काही गाजावाजा किंवा स्टॉक मार्केटचं एवढं काही तेव्हा एरिया नव्हता मोठा की लोकांना समजत. त्यावेळेला मग लोक काय करायचे की जनरली कुठेतरी जमिनीमध्ये किंवा फ्लॅटमध्ये इन्व्हेस्ट करायचे किंवा काही लोक काय करायचे तर बँकमध्ये एफडी मध्ये तुम्ही एफडी करायचे किंवा तुम्ही आरडी करायचे. बरोबर, रिकरिंग डिपॉझिट किंवा फिक्स्ड डिपॉझिट. पण आपण ते जरी पाहिलं तर मग जेव्हा गुंतवणूक करायची डोक्यामध्ये येते तेव्हा पुढचे मार्ग आपल्याला ओपन होतात. पहिल्यांदा गुंतवणूक करायची का नाही करायची हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे. आणि जर ती करायची असेल तर ती कुठे करावी, कुठे कुठे केली जाते, बाकीचे लोक कुठे करतात आणि आपण कुठे करावी. आणि करत नसू तर आजच्या वेबिनार नंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठे का होईना तुम्हाला जिथे जमेल तिथे तुम्ही करून घ्यावी किंवा करावी. इन्व्हेस्टमेंट मधून पैशाला पैसाच आला पाहिजे असंही नाही. कधी कधी एखादी वस्तूमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्या वस्तूची पण व्हॅल्यू वाढून तो विकल्यानंतर तुम्हाला जास्त पैसा येतो किंवा एखादी वस्तूची व्हॅल्यू वाढल्यामुळे तुमच्याकडे ती वस्तू ॲज अ ॲसेट किंवा संपत्ती म्हणून राहू शकते. तर पहिल्यांदा आपण इन्व्हेस्टमेंटचे जे टाइप्स आहेत किंवा कुठे आपण करू शकतो. पहिला आपला टाइप्स आहे तर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो बँक पोस्टमध्ये आरडी किंवा एफडी करून. त्यानंतर आपण स्टॉक मार्केटमध्येच करू शकतो, परंतु आपण कुठे करतो स्टॉक मार्केटमध्ये बरेच लोक म्युच्युअल फंडामध्ये करतात, ईटीएफ फंडामध्ये करतात, इक्विटी ट्रेडिंग फंडामध्ये करतात. त्यानंतर काही लोक बॉन्ड्समध्ये करतात, कंपन्यांचे बॉन्ड्स असतात, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात त्याच्यामध्ये करतात. आणि काही लोक आता टॅक्स वाचवण्या पर्पज काय करतात ते एस-आय-पी मध्ये म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो असतो किंवा सिस्टम इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो असतो ते एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. त्याच्यातून तुम्हाला थोडीशी टॅक्सची वगैरे पण तुम्हाला तिथे सवलत मिळते. आणि दुसरा महत्त्वाचा गोष्ट की तुम्हाला याच्यामध्ये पर्टिक्युलर स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केलं की तुम्हाला स्टॉकच्या व्हॅल्यूवर न करता
त्याच्याप्रमाणे तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढी अमाऊंट एक फिक्स माझा 2,000ची एसआयपी आहे, 3,000ची एसआयपी, 2-3 हजार रुपये तुम्ही एसआयपीच्या अंडर किंवा म्युच्युअल फंडाच्या अंडर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला दुसरा पुढचा पर्याय उपलब्ध होतो की स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक जर करायची असेल तर तुम्हाला इक्विटी स्टॉक मध्ये तुम्हाला थोडीशी गुंतवणूक करता येते. आणि त्यानंतर जर करायची म्हटलं तर थोडंसं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मार्केटबद्दल जर ज्ञान असेल तर तुम्ही मॅक्झिमम 3 महिन्यापर्यंत एक गुंतवणूक करून एक त्याच्यामधून सुद्धा परतावा घेऊ शकता. त्यानंतर सेकंड लास्टचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुमचा लँडमध्ये तुम्ही करू शकता, जेणेकरून आपण त्याला स्थावर मालमत्ता म्हणू. लँडमध्ये तुम्ही करू शकता. तुम्ही फ्लॅट्स आपण घेतो कुठेतरी सिटीमध्ये, सिटी एरियामध्ये फ्लॅट्स, बंगलो त्याच्यामध्ये करू शकता किंवा तुम्ही ओपन प्लॉट जे असतात त्या प्लॉटमध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. जनरली हे कोणाला सांगायची गरज नाही, कारण काय आहे, बाय बर्थ जमिनी विकणं आणि घेणं हा आपल्या पहिल्यापासून रक्तामध्ये किंवा मुळातच आपल्या स्वभावामध्ये आहे. ज्या होत्या, ज्या लोकांना नाही फ्युचर त्या लोकांनी असलेल्या पण घालवल्या, ज्या लोकांच्या आहेत त्यांना व्हॅल्यू आहे त्यांनी ठेवल्या, आणि ज्या लोकांना अजून त्याची व्हॅल्यू जास्त आहे आणि त्यांना ते घेणं पॉसिबल आहे अशा लोकांनी ते अजून घेतल्या किंवा काही लोक घेत आहेत. त्यानंतर नंतर लास्टवाला जो प्लॅन आहे तुमचा तर तो असा असायला पाहिजे किंवा असा असतो, रिटायरमेंट प्लॅन मध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट, रिटायरमेंट प्लॅन म्हणजे प्रोव्हिजन म्हणतो पण ऍक्च्युली ती इन्व्हेस्टमेंटच असते. आता उदाहरणार्थ आपण पाहिलं, आता बऱ्याचशा ज्या इन्शुरन्स कंपनी आहे, LIC आहे, तुम्हाला एक वेगळा प्लॅन देते की रिटायरमेंट प्लॅन आहे, तुम्ही महिन्याला 2,000 रुपये पे करा, वार्षिक 24,000 रुपये पे करा आणि वयाच्या 58व्या किंवा 60 वर्षाच्यातून तुम्ही 20,000 रुपये, 20 लाख रुपये मिळवा किंवा 50 लाख रुपये मिळवा. सो म्हणजे हे जे त्याच्या मागचे पाठीमागचं जे उद्देश असतो तो काय असतो की ती प्रोव्हिजनच आहे. जशी डाव्या साईडला 4 गोष्टींमध्ये प्रोव्हिजन आहे, इथे प्रोव्हिजन आहे, इथे प्रोव्हिजन आहे, इथे आहे आणि इथे आहे, तशी ही पण प्रोव्हिजनच आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की तुम्ही कुणी इन्शुरन्स प्लॅन करता किंवा टर्म इन्शुरन्स काढता. तुम्ही म्हणताल सर हा काय प्रकार आहे, टर्म इन्शुरन्स कुठे इन्व्हेस्टमेंट होते का? पण मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे ही सध्याला काळाची गरज आहे. ज्यावेळेला आपला कुठल्याही प्रकारचा फायनान्शियल बॅकअप आपल्याकडे नसेल, कुठल्या प्रकारचा आपण फॅमिलीच्या दृष्टिकोनातून जर प्लॅन केलेलं नसेल, तर आपल्याला आजच्या काळामध्ये मेडिक्लेम आणि इन्शुरन्स ही थोडक्यात गुंतवणूकच आहे. कारण की का, तिचा परतावा बाकीच्या सगळ्या गोष्टीपेक्षा क्विक गोष्टीमध्ये, फक्त तो परतावा कसा मिळतो, जर काही अघटित गोष्ट घडली किंवा जर तुमच्यावरती काही बॅड सिच्युएशन आली तर तुम्हाला ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रीमियम जे दिलेले असतात ते प्रीमियम दिल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुमची पॉलिसी तुम्हाला अप्लाय करायचं किंवा क्लेम करायचं त्यावेळेला तुम्हाला ती खूप मोठी अमाऊंट देते. त्याच्यामुळे मी हा इंटेन्शनली आज मुद्दा याच्यामध्ये घेतलाय. मी कुठला म्हणजे पॉलिसी मधला हेल्थ ऍडवायझर नाही करून किंवा मी कुठला एजंट नाही म्हणून मी तुम्हाला सांगेल आणि उद्या म्हणेल की सर माझ्याकडे पॉलिसी करा, असं बिलकुलही नाहीये. परंतु ही आज काळाची गरज आहे. आज तुम्ही बँक पोस्ट मध्ये केल्यानंतर तुम्हाला किती टक्के मिळतं हे सांगणार आहे मी. म्युच्युअल फंडात ETF मध्ये किती मिळू शकतं, इक्विटी मध्ये किती मिळू शकतं, पण इथे आपण मिळण्यासाठी नाही करत आहोत. आपण या ठिकाणी जर आपण प्रॉपरली जर इन्व्हेस्टमेंट जर केली किंवा आपण जर याच्यामध्ये प्रीमियम घेतलं तर आपण हे त्यातून मिळावं असं काही नाहीये, परंतु आपली एक प्रोव्हिजन आहे. जर घरातल्या कर्ता व्यक्ती जर फॅमिलीला जर समजा एखाद्या अघटित घटनेने किंवा न घडणाऱ्या घटनेने सोडून गेला तर त्या पर्टिक्युलर फॅमिलीवरती काय प्रसंग ओढावतो याची कल्पना आजूबाजूला घडते याची आपल्याला चांगलीच आहे. एखाद्या व्यक्ती जर गेला, रिसेंटली आमच्या एक आता जवळचे व्यक्ती मिसेसच्या जवळचे आहेत, त्यांचे एक मिस्टर चांग म्हणजे 42 वर्षाचे वगैरे होते आणि ऍक्च्युली त्यांची हार्ट अटॅकने जस्ट इन 5-10 मिनिट, 10 ते 5 मिनिटांमध्ये त्यांची डेथ झाली आणि झाले, फॅमिली सगळी वाऱ्यावरती आली. मग आता व्यक्ती तर गेलेला आहे, व्यक्ती तर गेलेला आहे, काही करू शकत नाही. शेवटी नियतीने त्यांना हिरावून घेतलं. परंतु अशा वेळी जर आपण टर्म प्लॅन घेतला आणि आपल्या इन्कमच्या प्रमाणे जर आपल्याला टर्म प्लॅन जर 50 लाख, 80 लाख आणि जर 1 कोटीचा मिळाला, तर किमान त्या व्यक्तीच्या पाठीमागे आपली फॅमिली किंवा आपला जर कोणी करता येत असेल तर त्याच्या व्यक्तीच्या पाठीमागे आपण एक चांगल्या पद्धतीने फायनान्शियली सेट होऊ शकतो. व्यक्ती जावा असं कोणालाच वाटत नाही फॅमिलीमधनं, परंतु ही गोष्ट काय आहे, घडते, हे अघटित आहे, याला कुठल्या प्रकारचा ऑप्शन किंवा पर्याय नाहीये. पण रिटायरमेंटमध्ये तुम्हाला रिटायरमेंट आणि तुमचा इन्शुरन्समध्ये टर्म इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम कुठल्याही प्रकारे असणं गरजेचं आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंटवरती थोडंसं जास्त बोललो. ठीक आहे. सो आता रिस्क आणि रिवॉर्डच्या पॉसिबिलिटीज काय आहेत, जर आपण एकदा पर्टिक्युलर जर इन्शुरन्सच्या प्रकारामध्ये किंवा पर्टिक्युलर आपण जर इन्व्हेस्टमेंटच्या प्रकारामध्ये थोडंसं जर डुंकून पाहिलं आपण, तर काय आहेत प्रोबॅबिलिटी, कुठे काय मिळू शकतं. तर हे वरचा जो कॉलम आहे, वरचा 1 नंबरचा, तर या कॉलम मध्ये आपल्याला एक एक 6 महिने, वर्ष, 1.5 वर्षापर्यंतचा कालावधी त्याप्रमाणे ते असं मिळू शकतं. मॅक्झिमम वर्षच पकडा. आणि खालच्या कॉलम मध्ये 1 वर्षापासून ते तुम्हाला पुढे 5-10 वर्षापर्यंत पण तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामध्ये पण काय आहे, तुम्हाला या प्रकारचं प्लॅनिंग करता येईल. आता याच्यामध्ये पहिलं जे आहे, जर तुम्ही समजा बँक किंवा पोस्टामध्ये FD किंवा RD केली
तर तुम्हाला रिस्क किती आहे? 1 ते 2% आहे आणि रिवॉर्ड जो आहे तुम्हाला पर इयर म्हणजे पर ॲनम किंवा वर्षाला किती आहे? 4 ते 6% आहे किंवा काही-काही याच्यामध्ये पोस्टात वगैरे 8-9% पर्यंत पण मिळतो. स्कीम बदलत राहतात. आजचं माझं वाक्य आहे ते फायनल समजू नका. गव्हर्नमेंटच्या स्कीम बदलल्या, बँकांच्या काही पॉलिसीज बदलल्या, रेट ऑफ इंटरेस्ट जो मिळणार आहे ठेवींवरती तो कमी जास्त होऊ शकतो. हे एक मी तुम्हाला जे सांगतोय, एक तुमचं एक मी अप्रोप्रिएट अमाउंट सांगतोय किंवा तुम्हाला जी सांगतोय, ती एक तुम्हाला अंदाजे अमाउंट सांगतोय. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल सर रिस्क काय आहे याच्यामध्ये? तर रिस्क याच्यामध्ये अशी आहे, की जेव्हा काही तुम्ही ठेवी वगैरे जर ठेवल्या तर तुम्ही एका भावनेतून ठेवल्या असतात आणि त्याचं रेपो रेट वगैरे कमी जास्त झाले, काय झाले, तर एक थोडीशी रिस्क असते आणि मेजर रिस्क आहे जर त्या बँकेमध्ये जर काही इश्यू झाला, मॅनेजमेंटमध्ये किंवा पर्टिक्युलर त्या बँकेमध्येच काही इश्यू झाला, पाठीमागे काही रुपे बँकेचा अजून काही बँकेचा असा घोटाळा बाहेर आला होता. तर रिस्क मी इथे मिनिमम दिली, परंतु कधी-कधी आपला 100% पैसाही अडकू शकतो. जात कुठे नाही शक्यतो, पण अडकू शकतो आणि काही त्याच्यामध्ये आपल्याला त्रास होतो किंवा घ्यावा लागतो. रिवॉर्ड किती आहेत इयरली? तर 4 ते 6% पर्यंत. त्यानंतर तुम्ही जर म्युच्युअल फंडामध्ये जर इन्व्हेस्ट केलं किंवा तुम्ही इक्विटी ट्रेडिंग फंडामध्ये इन्व्हेस्ट केलं किंवा तुम्ही बॉन्ड्समध्ये केलं किंवा एस-आय-पीमध्ये केलं. तर तुम्हाला म्युच्युअल फंड असं नाही की तुम्ही केल्यानंतर तुम्हाला प्रॉफिटच होतं. म्युच्युअल फंडामध्ये काही-काही म्युच्युअल फंड हे कशामध्ये असतात, तर म्युच्युअल फंड हे स्टॉकमध्ये म्युच्युअल फंडचे जे मॅनेजर आहेत किंवा म्युच्युअल फंडच्या ज्या कंपनीज आहेत, तर तो पर्टिक्युलर म्युच्युअल फंड हा स्टॉक्समध्येच इन्व्हेस्ट करतात. फक्त स्टॉकमधून चांगले स्टॉक शोधून त्यातून एक चांगले रिटर्न्स घेऊन आपल्याला काय करतात ते, त्यातल्या काही भाग किंवा जे म्युच्युअल फंडावरती त्यांचा काही रेशो ठरलेला आहे, तो रेशोमधून आपल्याला काय करतात, आपलं प्रॉफिट आपल्याला देतात. परंतु याचा अर्थ असा होत नाही की म्युच्युअल फंडामध्ये लॉस नसतो. ईटीएफ फंडामध्ये लॉस नसतो. एस-आय-पी मध्ये लॉस होत नाही किंवा बॉन्ड्समध्ये लॉस. तुमचं अप डाऊन होऊ शकतं. जर ओव्हरऑल मार्केट खाली पडत असेल तर म्युच्युअल फंड तुमचा वर येणं शक्य नाही. तो पण त्याचे स्टॉक पडले की म्युच्युअल फंडाचे रिटर्न सुद्धा तुमचे निगेटिव्हमध्ये जातात. तर मग याच्यामध्ये खाली येऊन जर पाहिलं आपण तर रिस्क किती आहे तर एक मिनिमम 5 ते 10% रिस्क आहे तुम्हाला आणि तुम्हाला रिवॉर्ड जे आहेत ते पर इयर म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला 5 ते 20% पर्यंत मिळेल दिसतात. एखादा म्युच्युअल फंड चांगला कामगिरी करतो. 15, 20, 30, 25, 35, 40% पर्यंत पण देतो. पण ते प्रत्येक म्युच्युअल फंडामध्ये घडत नाही. कधी काळीच घडतं. त्यानंतर आपण जर इक्विटी मार्केट म्हणजे जे आपलं स्टॉक्स आहे, स्टॉक मार्केट आहे. आपण जर इक्विटी स्टॉक्समध्ये किंवा डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये 3-4 महिन्याच्या कालावधीकरता टाकलं, तर आपल्याला इक्विटी आणि फ्युचर मार्केटमध्ये किंवा डेरिव्हेटिव्ह मार्केट किंवा ऑप्शन मार्केटमध्ये आपल्याला 5 ते 50 आणि 100% पर्यंत पण रिस्क आहे. कारण तुमच्या फ्युचर मार्केटमध्ये इक्विटीमध्ये 100% पर्यंत नाही. जर तुम्ही क्वालिटी स्टॉकमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे कुठले-कुठले स्टॉक घ्यायचे. परंतु जर तुम्ही क्वालिटी स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्ट केलं, तर तुम्हाला जास्त धोका नाही. पण तुम्ही जर क्वालिटी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट न करता पेनी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केलं, तुम्हाला 100% पर्यंत पण धोका आहे. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जर पाहिलं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धती आणि तिथे प्लॉट साइजचं कंपल्शन असल्यामुळे तिथे पण तुम्हाला 5 ते 50 आणि 100% पर्यंत पण धोका आहे. पण जर तुम्ही तिथे चांगलं काम केलं तुम्हाला तिथे रिटर्न्स पण चांगले मिळू शकतात. त्यानंतर रिवॉर्ड्स जे आहेत इक्विटी मार्केटमध्ये म्हणजे स्टॉक्समध्ये किंवा डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये म्हणजे फ्युचर मार्केटमध्ये तर तुम्हाला 10% पासून ते तुम्ही 100 आणि ऑप्शन्समध्ये तुम्ही 500% पर्यंत सुद्धा 2-3 महिन्यामध्ये किंवा कधी-कधी दिवसाला सुद्धा 500% पर्यंत रिटर्न येतात. जास्त तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला मी मागे आपल्या ग्रुपमध्ये झलकही दाखवलेली आहे. काही स्टॉक्स आपण एका पाठीमागच्या गुरुवारी समथिंग काहीतरी घेतला होता. 180 ला तुम्हाला सकाळी ट्रेड केला आणि संध्याकाळी तो ₹1200 पर्यंत गेला. इन्व्हेस्टमेंट जवळपास किती गेली? तर 500% च्या वरती पण गेली किंवा त्याच्यावरती आरओआय 500% चा गेला. परंतु रिस्क ही असते. इथे रिस्क पण आहे, रिवॉर्ड आहे. ज्या लोकांना जोखीम घेण्याची तयारी आहे असे लोक डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शनमध्ये काम करू शकतात आणि रिस्क घेऊन तुम्ही चांगले रिवॉर्ड्स पण घेऊ शकतात. त्यानंतर आपण लँड्समध्ये, फ्लॅट्समध्ये किंवा प्लॉट्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली कुठे आपण गुंतवणूक केली, आपण जर ॲज अ ॲसेट म्हणून जर त्याला घेतलं, संपत्ती म्हणून जर घेतलं, तर रिस्क किती आहे तर एक 10-20% पर्यंत शक्यतो याच्यामध्ये जास्त एकदा तुम्ही कुठल्याही एरियामध्ये गेलात आणि जमिनी जर तुम्ही विकत घेतली, तर 10-20% पर्यंत जर कोरोनासारखा काळ आला तर तेवढं खाली तुमचे रेट येऊ शकतात. एवढे पण येत नाही, पण येऊ शकतात. परंतु जास्त रिस्क नाहीये. का? तर ऑलरेडी रिअल इस्टेट सेक्टर जे आहे तुमचं, ते बूमिंगमध्ये सकाळ असतं. घेऊन बूम जा असतं. आणि नको संपला मग आणि विषय. आणि या सेक्टरमध्ये तुम्हाला काय असतं, त्यात जास्तीत जास्त रिस्क कमी परंतु वाढण्याचे तुम्हाला चान्सेस असतात. फक्त याच्यामध्ये होतं काय, तर एखाद्या ठिकाणी प्राईम लोकेशनला घेतलं आणि त्या लोकेशनला जर सडनली जर काही भाव आला किंवा चांगलं त्याला प्रॉपरली जर काही महत्त्व आलं, तर तुमची एका वर्षात सुद्धा 10% ते 50% पर्यंत पण इन्व्हेस्टमेंट किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती आरओआय म्हणजे रिटर्न सुद्धा येऊ शकतो. छोटंसं उदाहरण तुम्हाला शेअर करेल इथे. मी एक जनरली इथेच म्हणजे मी कात्रजमध्ये राहतो आणि कोरोनाच्या अगोदर किंवा कोरोना स्टार्ट झाल्यानंतर किंवा अगदी जानेवारी महिन्यामध्ये मला पर्सनल लँड पाहिली होती. एक 2-4 गुंठ्यापर्यंत माझा प्लॅन होता, की घ्यावा आणि नंतर त्याच्यावरती मला बांधायचं होतं.
तर मी जेव्हा गेलो, कात्रजच्या थोड्या वरच्या साईडला एक जांभूळवाडी एरिया आहे, बऱ्यापैकी लोकांना माहित असेल. जांभूळवाडी एरियाच्या थोडंच वरती त्या पुलाच्या पलीकडे गेलो, की मी जर पाहिलं तर एक 4.5-5 पर्यंत जर मी 4 गुंठे किंवा आमचा ग्रुप होता एक जास्त घेऊ शकत असो, तर 4.5 लाख पर्यंत पर गुंठा तुम्हाला येत होतं. म्हणजे तुम्हाला किती 1089 स्क्वेअर फीट तुम्हाला तेवढं बसत होतं. तर मी तिथे गेलो, पाहिलं आणि मी जस्ट कोरोनामुळे म्हटलं ही परिस्थिती अशी आली, आपण काय करू थोडंसं आपल्याला जास्त काही अंदाज नाही मार्केटचा किंवा काही नाही. आपण काय करू जे आपल्याकडे फंड्स होते ते आपण ठेवूया बाजूला आणि नंतर पाहूया कोरोना झाल्यानंतर काय आहे. आणि कोरोनाचा एक 6 महिन्याचा काळ उलटून गेल्यानंतर त्या एरियामध्ये काय झालं, की तो एरिया हा अगोदर ग्रामपंचायत लेव्हलला होता आणि त्यानंतर तो एरिया काय झाला कॉर्पोरेशनमध्ये सँक्शन झाला आणि न्यूज स्प्रेड झाली. सेकंड डे त्याचे रेट्स डायरेक्टली दीडपट झाले म्हणजे 4.5 लाखाचे 7 लाखापर्यंत गेले. आणि नंतर मला त्यावेळेला ऍक्च्युली माहित नव्हतं एरिया आला म्हणून माहिती होतं, परंतु म्हणलं वाढला असेल. आणि एक कोरोनाचा काळ गेल्यानंतर मी तिथे पाहायला गेलो आणि जस्ट विचारलं तीच लँड तोच एरिया, तर तिथे जवळपास भाव 12 लाख रुपये पर गुंठा झाला आता. किती 8 ते 12 लाख रुपये पर गुंठा झाला. तर रिझन काय याच्या पाठीमागचं, तर पर्टिक्युलर एरियाला किंवा त्या एरियाला जर तुम्हाला सडनली जर काही चांगली पॉझिटिव्ह न्यूज आली किंवा त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी जर घडल्या, तर तुम्हाला काय होतं तिथे डेफिनेटली तुम्हाला चांगला परतावा त्याच्यामध्ये येऊ शकतो. बरोबर. सो लँड तर सांगता येत नाही, पण तुम्हाला तुमचं जर व्हिजन चांगला असेल, अभ्यास चांगला असेल, तर तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवलं तर घेऊ शकता. आणि दुसरी परिस्थिती अपोझिट सांगेल, काही लोकांनी कोरोनाच्या आधी जे फ्लॅट्स घेतले, ते फ्लॅट्स आहे त्या किमतीला सुद्धा जात नाहीत आणि त्या लोकांनी 2 वर्षामध्ये त्याच्यावरती ई-एम-आय भरला. विचार करा, ते ऑलरेडी प्राईस त्याची 10% आणि 20% रिस्क सारखीची. कशामुळे? आलं तर काहीच नाहीये वरती, परंतु ई-एम-आय भरल्यामुळे, व्हॅल्यू न वाढल्यामुळे आज जर विकायला गेलं तर न्यूट्रल अमाउंटला किंवा मे बी मायनसमध्ये पण विकायला जाऊ शकतं. परंतु रिअल इस्टेट सेक्टरमध्ये पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा काही-काही काही-काही फ्लॅट्समध्ये वगैरे स्कीममध्ये पण तुम्हाला हवा तसा भाव मिळत नाही. म्हणजे इथे पण जोखीम नाही अशातला भाग नाही आहे, परंतु परतावाही चांगला डिसिजन जर तुम्ही घेतला आणि त्या एरियाला जर चांगला भाव आला, तर तुम्हाला चांगला भाव मिळू शकतो. रिटायरमेंटमध्ये इथं परतावा फक्त तुमचा काहीतरी डेथ झाली टर्म इन्शुरन्सला किंवा तुम्ही जर मेडिक्लेम जर घेतला असेल, तर तुमचं जर काही जर आजार किंवा डिसीज जर आला किंवा तुम्हाला इमर्जन्सी आली मेडिकल, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला परतावा मिळू शकतो. पण हा परतावा खूप वरच्या लेव्हलचा असतो. कसा? तर कोणाला आजारपण यावं किंवा कोणाला त्रास व्हावा असं वाटत नाही. परंतु ही एक प्रोव्हिजन आहे. तुम्ही एक 20-25 हजार भरलेला जो प्रीमियम आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 10-20 लाखाचा कव्हर मिळून तुमचं पेशंटला त्याचं कव्हरेज अमाउंट येते. जेणेकरून इथे बचत ही खिशामध्ये काही पडत नाहीये, परंतु खिशातलं जे जाणारं असतं, ते काय होतं तुमच्या कुठेतरी तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो. किंवा टर्म इन्शुरन्समध्ये जर तुमचा एखादा जर महत्त्वाचा व्यक्ती जर लाईफमधनं आपल्या सर्वांच्या गेला, तर कमीत कमी एक 50 लाख किंवा कोटी जी काही तुमची अमाउंट तुम्ही इन्व्हेस्ट केली किंवा प्रीमियम दिला त्याच्या अगेन्स्ट येऊ शकते. परंतु हा प्रकार थोडा वेगळा आहे, पण याच्यावरती पण फोकस करणं तेवढं गरजेचं असतं. मग आता हा झाला 1 इयरसाठी. आपण जर मोर दॅन 1 इयर म्हणजे 1 ते 5 वर्षापर्यंत जर आपण जर पाहिलं किंवा 1 ते 4 वर्षापर्यंत पाहिलं, तर इथेच रिस्क सेम असेल, पण रिवॉर्ड इथे 10 ते 20% पर्यंत जाईल. तुमची एफ तुम्ही कंटिन्यू केली, आर कंटिन्यू केली तर. म्युच्युअल फंड तुम्ही कंटिन्यू ठेवला, तर तुम्हाला पुढच्या 4-5 वर्षामध्ये तुम्हाला रिस्क तेवढी ठेवून तुम्हाला रिवॉर्ड आहे 10 ते 40, 50 किमान 60% पर्यंत पण म्युच्युअल फंडामध्ये, बॉन्डमध्ये, ईटीएफमध्ये येऊ शकतात. इक्विटीमध्ये फक्त थोडं जास्त आहे. जर तुम्ही 1 वर्षाच्या नियमाने जर समजा ठेवलं, परंतु तुम्ही जर स्टॉक जर ठेवला, आता खालचा जो कॉलम आहे फक्त स्टॉकसाठी आहे. कारण की फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मॅक्सिमम 3 मंथ असतं आणि आपण खालचा कॉलम जो पाहत आहोत, तो मोर दॅन 1 इयरचा आहे. तर मग 1 वर्षापेक्षा जर जास्त ठिकाणी जर तुम्ही गुंतवण्याचा जर विचार केला आणि गुंतवलं, तर तुम्हाला स्टॉक्सचाच एक पर्याय आहे इक्विटी मार्केटमध्ये, की तुम्हाला 10 ते 100% किंवा डबलही होऊ शकतो 4 वर्षात आणि 500 टाईम, 5 टाईम पण होऊ शकतो, 4 टाईम होऊ शकतो. काही असे स्टॉक्स आहेत, की ते चांगलं पोटेन्शियल आलं, की त्याच्यामध्ये ते पण त्यांची पण काय होते, मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ होते आणि नक्की त्याचा फायदाच मिळतो आपल्याला किंवा मिळतो. सांगेल मी, की समजा आता कोरोनामध्ये बरेच मार्केट खाली आलं होतं आणि बऱ्याच लोकांनी काय केलं, तिथे इन्व्हेस्टमेंट्स केल्या. मग इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्या लोकांनी ज्यावेळेला मार्केट वर चाललं, तेव्हा बॉटम लेव्हलला जर काही समजा स्टॉक तिथे घेतले असतील, तर ते स्टॉक आज जवळपास 2 टाईम, 3 टाईम, 4 टाईम पण झाले. तुम्हीही पाहताय. रिलायन्स स्टॉक 800 ला आला होता, 2800 पर्यंत गेला. डॉक्टर रेड्डी स्टॉक 2400 आला होता, 5,500-6 हजारापर्यंत गेला. म्हणजे काय डबल ट्रिपल झाले. काही-काही स्टॉक क्वालिटीवाले ते पण त्याच्यामध्ये ट्रिपल पर्यंत ग्रोथ झाली आणि काही जे स्टॉक आहेत, की क्वालिटीवाले नाहीयेत. म्हणजे त्यांचा ब्रँड नाहीये किंवा त्यांचं फार वेटेज नाहीये. परंतु विषय असा आहे, की ते स्टॉक हे एक चांगल्या मोमेंटमला पकडले गेले. जेणेकरून समजा अडाणी ग्रीन पकडला, अडाणी पॉवर पकडला. तर हे स्टॉक जे आहे त्याच्यामध्ये काय झालं, एक सडनली 2 वर्षामध्ये चांगली मूव्हमेंट येऊन अडाणी ग्रीन हा ₹94, ₹95 चं माझं बायिंग आहे आणि स्टिल माझ्याकडे काही लॉट्स अजून आहेत, म्हणजे काही क्वांटिटी आहे आणि तो
94 रुपयावरनं तो स्टॉक 1.5 वर्षामध्ये जवळपास किंवा 2 वर्ष होतील नोव्हेंबरला, आता 1.5 वर्षामध्ये जवळपास तो 3000 रुपयाला टच करून आला. आजही स्टॉक तो काय आहे, कितीला आहे, तर तो स्टॉक आत्ताही जवळपास 1900 रुपयाच्या आसपास आहे. तरी मी फुल प्रॉफिटमध्ये आहे त्याच्यामध्ये, बरोबर. सो काही स्टॉकमध्ये मिळतं, काही स्टॉकमध्ये ॲव्हरेज मिळतं, काही स्टॉकमध्ये थोडं ॲव्हरेजच्या वरती मिळतं. जिथे मिळेल त्याप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट करायची, तिथे आपण काय करायचं, आपला रिटर्न वरती फोकस करायचं. नंतर लँड आणि फ्लॅट्समध्ये आपण जर लॉंग टर्मसाठी पाहिलं 2-4 वर्षासाठी, तुम्हाला रिस्क तेवढीच असेल. इव्हन कळेल तुम्हाला, ज्या शक्यतो रेट्स पडत नाहीत, कारण की लोकसंख्या वाढते आणि जमीन कमी. त्याच्यामुळे डिमांड जास्त आणि म्हणजे डिमांड जास्त आणि पुरवठा कमी. म्हणजे जमीन का अचानक अशी तयार करू शकत नाही आपण. जेवढी आहे तीच व्यापत चाललेली आहे. त्याच्यामुळे लँडमध्ये घेतलेला कधी लॉस नाहीये. परंतु काही काही एरियामध्ये जर घेतलं तर थोडी इन्व्हेस्टमेंट जास्त जरी केली, पण त्याच्यामध्ये रिवॉर्ड चांगले मिळू शकतात. तर जर तुम्ही जास्त दिवसासाठी घेतलं तर काही काही 2-3 वर्षामध्ये काही जागांचे किंवा प्लॉटचे किंवा फ्लॅटचे किंवा बंगलोचे रेट डबलही झाले दिसतात. म्हणून याच्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंटमध्ये रिटर्न येतात. आणि याच्यामध्ये जर तुमची कंटिन्यू जर प्लॅन ठेवला तो 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, तर पण याच्यामध्ये पण 1 वर्षात पण तो बेनिफिट मिळू शकतो आणि नंतर पण तो बेनिफिट मिळू शकतो. ठीक आहे. याच्या संदर्भात कोणाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही आता लिहून घ्या. प्रश्नोत्तर तासामध्ये आपण शेवटी एक 10-15 मिनिटांमध्ये आपण तो रिझॉल्व्ह करू. ठीक आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे, मग आता मी तुम्हाला तुम्ही जर म्हटले की सर मी स्टॉक मार्केटवरती मी आज जास्त बोलेल, पण बाकीचे इन्व्हेस्टमेंटचं तर काय फार सांगायची गरज नाही. तुम्हाला ऑलरेडी म्युच्युअल फंडातलं म्हणजे स्टॉक मार्केटच्या अंडर येईल, इक्विटी मार्केटच्या अंडर येईल. बँकचं तुम्हाला माहिती आहे, रेट मॅक्झिमम बँक घेतली तर आपल्याकडून 15% घेते, पण देते किती, 4 ते 6% पर्यंत. सो याच्यात जास्त कोणाला सांगायची गरज नाही किती इन्व्हेस्ट करा. इथे तुम्ही इन्व्हेस्ट करणारच आहात बँकमध्ये, आरडी, एफडी, तुम्हाला रेट कळतो. परंतु कुठली अशी गोष्ट आहे की त्या पर्टिक्युलर एरियामध्ये आपल्याला चांगली इन्व्हेस्टमेंट करून चांगला परतावा घेणं गरजेचे आहे. सो इट इज वर्थ वाईल टू इन्व्हेस्ट इन द स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हिताचं आहे का? तर मी सांगेल की येस. अ सिम्पल आन्सर वुड बी येस. बट you must understand that investing in the stock market is marathon and not a sprint race. You will always be able to get the best returns in long term investment as compared to short term investment. Buy and hold strategies works too well on blue chip companies that have a good earning growth. The compounding effect is easily seen in such companies. आता याच्यामध्ये पॉईंट टू पॉईंट जर आपण विचार करायला गेलो तर इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये करायची का? येस, करायची. छोट्या आवाजात नाही, आवाज हा मोठ्या आवाजात सांगतो, यस, करायचीच. का? तर कुठेतरी एखाद्या गोष्टीचा आपण साक्षीदार होण्यापेक्षा भागीदार झालेलं कधीही चांगलं. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगेल की आता कोणीतरी तुम्हाला सांगतं की 10 वर्षापूर्वी एसबीआयचा स्टॉक फक्त 30 रुपयाला होता आणि आता 600 रुपयाला गेला. मग आपण ते ऐकून फक्त साक्षीदार झालो आहोत, भागीदार नाही. ठीक आहे. आज जे 30 आणि 35 आहेत, तुमचं वय कमी होतं म्हणजे माझ्या सहित. आपण त्यावेळेला नाही घेतलं, परंतु मी 4 वर्षापासून 5 वर्षापासून मी गुंतवणूक चालू केली. मग तुमच्यातले आता जे 25-30 ला आहेत, तुम्ही आजचा वेबिनार झाल्यानंतर तुम्ही गुंतवणुकीबद्दल तुम्ही सतर्क राहाल किंवा तुम्ही अलर्ट राहाल किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये अवेअरनेस येईल. जे जुने आहेत, आता बऱ्याच लोकांचं हेच झालंय. तुम्हालाही वेळ आहे. कसा वेळ आहे तुम्हाला? तर आता जर काही चांगले स्टॉक जर पकडले, तर तुम्हाला अजूनही रिटायरमेंटसाठी ते स्टॉक काय करू शकतात? चांगला परतावा देऊ शकतात. म्हणून ते आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे महत्त्वाचा काय आहे, की तुम्हाला मॅरेथॉन सारखं मार्केट आहे. तुम्ही छोटी रेस पकडून चालू नका. स्प्रिंट रेस आहे तुमची, त्याप्रमाणे चालू नका. धावण्याची नाही, ही मॅरेथॉनची शर्यत आहे. तुम्ही स्टॉक असे पकडा की ज्या स्टॉकला चांगला ग्रोथ आहे. ठीक आहे, आपल्याला वर्षात डबल नकोय, परंतु त्या पर्टिक्युलर स्टॉकची किंवा त्या कंपनीची ग्रोथ जी आहे, तर ती सावकाश नसू नये, ती मॅरेथॉन ग्रोथ असू दे. त्यासोबतच तो स्टॉक काय करेल, त्या पद्धतीने मुवमेंट करेल. मग अशा याच्यामध्ये काय होतं की आपण जर शॉर्ट इन्व्हेस्टमेंट केल्या, म्हणजे समजा वर्ष 6 महिने, तर तुम्हाला असं काही नाही, तुम्हाला स्विंग चांगला जर मिळाला, म्हणजे पर्टिक्युलर एरियातनं एखादा स्टॉक असा वरती गेला, धडकाने खाली पडला आणि असा बूम गेला, तर तुम्हाला आता कोरोनामध्ये एक शॉर्ट टर्मचा बूम चांगला मिळाला किंवा शॉर्ट टर्मचा तुम्हाला रॅली चांगली मिळाली, जेणेकरून वर्षभरामध्ये डबल ट्रिपल स्टॉक झाले. परंतु हे दिवस प्रत्येक वर्षी येत नाहीत. हे दिवस प्रत्येक दशकातून एकदा येतो. एका दशकातनं एकदा येतो किंवा फार फार तर एकदा आला, दोनदा येतो. म्हणजे समजा 1992-93 ला एक चांगला संधी होती. 2000 च्या आसपास एक संधी चांगली होती. 2008-9 ला संधी चांगली होती. 2019-20 ला संधी चांगली होती. प्रत्येक 10 वर्षांनी मार्केट एक चांगलं करेक्शन देतं. चांगला क्रॅश किंवा फॉलिंग देतं. रिझन काही बी असू शकतं, काहीही असू शकतं. परंतु देतं. अशा वेळेला आपण आपले फंड्स जे आहेत ते आपण इन्व्हेस्ट करायचे आणि पुढच्या 10 वर्षापर्यंत त्याच्यासाठी वाट पाहायची. लक्षात घ्या. मी तुम्हाला इंट्राडेचं बोलत नाही 10 दिवसाचं, 5 दिवसाचं. मी तुम्हाला 2 दिवसाचं बोलत नाही. तुम्हाला मी 2 घंट्याचं बोलत नाही. मी तुम्हाला 2 महिन्याचंही बोलत नाहीये.
मी 2 वर्षाचं आणि मोर दॅन 2 वर्षापेक्षा 5 आणि 10 वर्षाचं बोलतोय. हे व्हिजन ठेवून आपल्याला जावं लागेल. मला माहित नाहीये की एखादा प्लॉट किंवा आणि फ्लॅटचं विसरूनच जा. आता तुमचा फ्लॅट घेतल्यावर 10 वर्षांनी डबल होणं अवघड झालं. कारण रिअल इस्टेटचे जे दिवस होते, ते दिवस गेले आता. 2-3 टाइम, 4 टाइम जे लोकांचे 4-5 वर्षात झाले, ते दिवस गेले आता. घेतलेला कोटी रुपयाचा फ्लॅट तुमचा 2 कोटीचा व्हायला तुम्हाला 10 ना 20 वर्ष वाट पाहावी लागेल. ते दिवस गेले आता. आता मग कुठे चांगलं मिळू शकतं? तर आपल्याला काही चांगल्या कंपनीज, ब्लू चिप कंपनी म्हणजे काय? तर काही मेन जी स्ट्रॅटेजी आपली पाहिजे, की बाय अँड होल्ड स्ट्रॅटेजी. बाय अँड होल्ड स्ट्रॅटेजी म्हणजे काय? तर ते तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो. ते चांगल्या वर्क करतात. बाय अँड होल्ड स्ट्रॅटेजी म्हणजे चांगला स्टॉक चांगल्या प्राइसला जास्तीत जास्त वेळेसाठी आपण तो होल्ड केला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा पकडला आपण, तर एक HUL कंपनी, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. उदाहरणार्थ त्याचा स्टॉक जर तुम्ही आता 1900-2000 ची प्राइस समथिंग चालू आहे. जर तुम्ही समजा 1700 रुपयाला पकडला असता किंवा आजही तुम्ही 2000 ला पकडला. FMCG कंपनी, फास्ट कन्झ्युमिंग गुड्स, जे फास्ट कन्झ्युमिंग मुव्हिंग गुड्स असतात FMCG मध्ये, तर त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये जरी ग्रोथ त्या कंपन्यांची हळू जरी असली, परंतु त्या कंपन्यांची ग्रोथ हळूहळू जरी असली तरी कंटिन्युअसली असते. याच्यामध्ये काय असतं, कंटिन्युटी असते. कंटिन्युएशन असल्यामुळे काय होतं, हळूहळू ग्रोथ जरी दिसली तरी ती मॅरेथॉन ग्रोथ असते. प्रत्येक असे स्टॉक काय होतात, 4 वर्षातून किंवा 3 वर्षातून हे स्टॉक डबल होतात. ठीक आहे, ऍज पर माय एक्सपिरियन्स. मग ब्ल्यू चिप कशामुळे म्हणतात, तर ज्या कंपन्यांचा रिझल्ट चांगला असतो, ज्या कंपन्यांचं मार्केटमध्ये गुडविल चांगलं आहे, ज्या कंपन्यांवरती लोकांचा विश्वास आहे, ज्या कंपन्यांचे प्रोडक्ट चांगले आहेत आणि ज्या कंपन्या लॉस मेकिंग कंपन्या बिलकुलही नसतात, मॅक्झिमम तुम्हाला प्रॉफिटच दाखवतात किंवा प्रॉफिटमध्येच असतात, अशा कंपन्यांना जो ब्रँड आहे किंवा ट्रस्टवरती ज्या कंपन्या असतील त्या कंपन्यांना ब्ल्यू चिप कंपनी. उदाहरण सांगेल, TCS कंपनी ब्ल्यू चिप आहे, L&T कंपनी ब्ल्यू चिप आहे, टाटा मोटर कंपनी ब्ल्यू चिप आहे, तरी पण ती लॉस मध्ये गेली, सो त्याच्यामध्ये ते येणार नाही. HUL कंपनी ब्ल्यू चिप मध्ये येईल. सो म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये पाठीमागच्या 10 वर्षामध्ये तुम्हाला एखाद्या क्वार्टरचा लॉस असू दे, परंतु इयरली मेजर लॉस नसेल, अशा कंपन्या ब्ल्यू चिप गटामध्ये येतात आणि याच कंपन्या तुम्हाला कंपाऊंडिंगच्या हिशोबाने चांगलं तुम्हाला काय करू शकतात किंवा चांगलं तुम्हाला रिटर्न देतात. आलं लक्षात? सो मग स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हाला कुठे करावं लागेल, तर तुम्हाला ज्या चांगल्या कंपन्या आहेत म्हणजे फंडामेंटली स्ट्रॉंग पाहिजेत. इफ यू आर वेल वर्स इन द स्टॉक मार्केट, देन यू कॅन इझिली फाइंड fundamentally strong and technically good companies that will give you the best returns as a compared to index returns. म्हणजे इंडेक्सच्या याच्यामध्ये काम करण्यापेक्षा डेली किंवा अजून कुठे रिस्क घेण्यापेक्षा किंवा बाकीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा, मी तुम्हाला म्हणत नाही पुढच्या मुद्द्यामध्ये आहे की सगळं स्टॉक मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची. तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्रमाणे तुम्ही पार्टिशन्स करा, डिवायडेशन करा, कुठली अमाऊंट तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट करायची. परंतु असं म्हणत नाही की मी पूर्ण स्टॉक मार्केटमध्येच आपल्याला इन्व्हेस्ट करायचं, असंही म्हणणार नाही की पूर्ण जमिनीमध्येच करायचं आणि पूर्ण म्युच्युअल फंडामध्येच करायचं. आपल्याला सॅग्रिगेट करायचं, सगळीकडे सॅग्रिगेट करायचं आहे, नाही अशातला भाग नाही. परंतु ज्या ठिकाणी जास्त पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल म्हणजे स्टॉक मार्केट. तुम्ही तुमच्याकडे जेवढी अमाऊंट आहे, समजा तुमच्याकडे 20,000 अमाऊंट आहे, यू कॅनॉट परचेस एनी प्लॉट ऑर फ्लॅट करू शकता 20,000 नाही, पण ते 20,000 तुम्ही त्यातली थोडीफार अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी याच्यामध्ये टाकली म्युच्युअल फंडात, पण 17-18,000 अमाऊंट तुम्ही काय करू शकता, एक चांगल्या स्टॉक मध्ये पण योग्य वेळ आणि योग्य स्टॉक पाहून ठेवू शकता किंवा ती इन्व्हेस्ट करू शकता. सो इन्व्हेस्टिंग इन द मार्केट कॅन मेक यू रिच अँड पुल ऑल्सो. म्हणजे तुम्हाला मोठंही बनवेल आणि कधी कधी तुम्हाला जमिनीमध्ये पण घालेल. पण रिझन कधी जमिनीमध्ये घालू शकतं किंवा कधी तुम्हाला ते लॉस देऊ शकतं, तर ते म्हणजे फक्त एकच गोष्ट आहे, जेव्हा तुमचं रॉंग डिसिजन असेल, रॉंग स्टॉक असेल आणि रॉंग वेळ असेल बाय करण्याची. दॅट टाइम यू कॅन बी इन, यू कॅन मेक लॉसेस और यू कॅन विल बी इन लॉसेस. काही पण होऊ शकतं. त्यानंतर देर आर अ लॉट ऑफ पीपल हु हॅव क्रिएटेड ह्यूज वेल्थ ऑफ इन फॉर themselves and there are a lot more who have lost their money in the stock market. रिझन काय आहे, तर दोनच आहे. एक, जो मार्केटचा अवेअरनेस आहे, ज्या व्यक्तीला मार्केटमध्ये चांगलं नॉलेज आहे, ज्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी किंवा चांगल्या कळतात, हा व्यक्ती मार्केटमध्ये पॉझिटिव्ह पोर्टफोलिओ सोबत जातो किंवा तो सक्सेसफुल होतो. ज्या व्यक्तीला मार्केटमध्ये व्यवस्थित माहिती नाही, न्यूज बेस, टिप्स, त्यानंतर तो युट्यूब, त्यानंतर मनाने स्टॉक घेणे, मनाने छोटे छोटे 2-2 रुपयाचे स्टॉक घेणे, पेनी स्टॉक घेणे, या सगळ्या गोष्टी चुका करता आल्यामुळे ओव्हरऑल त्याचा काय असतो, परफॉर्मन्स डाऊन असतो.
तो काय असतो, ही मेड लॉसेस. आलं लक्षात? सो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं चुकीचं आहे का? तर बिलकुल चुकीचं नाहीये. घातक आहे का? घातक आहे ज्या लोकांना नॉलेज नाही आणि चुकीने काम करतात त्यांच्या लोकांसाठी. पण तुम्ही जर व्यवस्थितपणे, मी आता इंट्राडे विषयी काही बोलणारच नाही आज. मी इंट्राडेचा मास्टर आहे. कुठला स्टॉक काय करेल मी आधी सांगतो आणि तसाच जातो. तुम्हाला फार सांगायची गरज नाही. काही अनुभव तुम्हाला आले असतील. परंतु त्यापेक्षाही पुढे असं नाही की मी याच्यामध्ये पण मास्टर आहे. माझ्या होल्डिंग्स चांगल्या आहेत. कोरोना सगळ्यांनाच सापडल्या, पण आज जे मार्केट कळतंय ते बाकीच्या लोकांना कळत नाही. आज मी सांगतोय नका इन्व्हेस्ट करू. तुम्हाला मेसेज टाकला होता. जर 5 दिवस मार्केट वर गेले, 2 दिवस जर मार्केट वर थांबलं तर आपण जाऊया इन्व्हेस्टमेंटला. एकच दिवस नाही थांबलं. काल मार्केट खाली आलं, आज खाली आलं. मला एक्सपेक्ट होतं मार्केट वर जाणार नाही. मग मार्केटने काय केलं, तर जे पडत आलं होतं मार्केट थोडे ते लोकांना गंडवलं, कारण की या सेलर्सने इथं प्रॉफिट बुक केलं. आता ज्यांनी इथं बाय केलं ते आता काय झाले, मार्केट खाली आलंय पाठीमागच्या 2 दिवसापेक्षा. मग आता ते काय झाले, गणले लोक आता. सो असं कधी काम करायचं नाही. तुमचा एखाद्या तुम्ही स्टॉक चांगला निवडला असेल, पण प्राइस चांगली निवडणं गरजेचं आहे. मग आपण इन्व्हेस्टमेंट कुठं करायचं आणि कशी करायची, व्हेअर अँड हाऊ टू इन्व्हेस्ट. पहिली गोष्ट आहे तुम्हाला ऑलवेज चूज लार्ज कॅप अँड मिड कॅप स्टॉक्स फॉर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. ज्या स्टॉकचं कॅपिटल 1000-1000 कोटी, 5000 कोटी आणि 20,000 कोटीच्या पुढे आहे, असेच तुम्हाला लार्ज कॅप आणि मिड कॅप स्टॉक निवडायचे. बेस्ट वे मी तुम्हाला सांगेल की यू कॅन इन्व्हेस्ट इन निफ्टी 50, निफ्टी 100 अँड निफ्टी 200 स्टॉक. जे निफ्टी 50, 100 आणि 200 मध्ये आहेत. तर हे मिड कॅप आणि लार्ज कॅप काय आहेत, बऱ्यापैकी मॅक्झिमम स्टॉक्स आहेत. मग या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करणं म्हणजे काय, तर हे ब्रँडवाले स्टॉक्स आहेत. यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल होते, लिक्विडिटी चांगली असते पर्टिक्युलर त्या सेक्टरमध्ये, आणि मार्केटमध्येही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मोठी झाल्यामुळे लिक्विडिटी जास्त असते. आणि हे स्टॉक काय असतात, तुम्हाला जरी निफ्टी 50 किंवा निफ्टी 100 मधल्या स्टॉकने तुम्हाला परतावा वर्षाला डबल जरी नाही दिला, परंतु त्यांची क्वालिटीवाले स्टॉक असल्यामुळे तुम्हाला तिथे रिस्क खूप कमी असते आणि तुम्हाला तिथे काय असते, रिटर्न जरी हळूहळू मिळाले तरी पण रिटर्न तुम्हाला शुअर मिळणे. शुअर मी वापरतो शब्द आणि शुअरच वापरतो. चांगले स्टॉक पकडले आणि चांगल्या मार्केटच्या जर रॅलीला पकडले तर तुम्हाला शुअर तिथे इन्कम मिळतच मिळतं. उदाहरणार्थ मी 5 स्टॉक सांगेल. मारुती स्टॉक घ्या, बजाज फायनान्स घ्या, एचडीएफसी बँक घ्या, आयसीआयसी बँक घ्या, एचयूएल घ्या आणि अजून एखादा समजा इथं नोकरी.com घ्या किंवा डीमार्टचा घ्या, डीमार्टचा स्टॉक घ्या. या 8 स्टॉक मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि योग्य वेळी इन्व्हेस्ट करा. तुम्हाला 8ही स्टॉक चांगला परतावा देतील. ब्रँड मधले स्टॉक आहेत, पण आपण काय करतो ना, एक 50,000 असले ना तर आपण काय करतो, इकडे जातो. कुठे, पेनी स्टॉक्स मध्ये. त्यांना काय वाटतं, अरे 1 रुपयाचा स्टॉक आहे, 50,000 स्टॉक असेल. पण तुम्ही हा विचार करा, 1 रुपयाचा 50 पैसे झाला तर तो किती पडतोय, 50% कॅपिटल तुमचं लूज होतंय. गॉट इट. परंतु तोच स्टॉक जर तुम्ही एचयूएल जर घेतला तर हिंदुस्थान युनिलिव्हरचा स्टॉक 50% पडायला किमान तुम्हाला मार्केटमध्ये वाढलेल्या किमतीपेक्षा किंवा तुमचा इंडेक्स हा 50 ते 60% पर्यंत पडला पाहिजे, तेव्हा तुम्हाला तो स्टॉक 50-60% पडेल. गोष्ट बारीकाईने लक्षात घ्या. क्वालिटी कुठे काम करते. आज जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला जर एखादा झाडू आणायला जर सांगितलं तर तुम्ही 2 प्रकारे, एखादा मंकीचा किंवा कुठल्या तरी साध्या लोकल कंपनीचा हे घेतात झाडू. त्याची कॉस्ट तुम्ही पाहता 30 किंवा 50 रुपयाला घ्यावे, आणि तोच झाडू जर तुम्ही जर गालाचा घेतला तर गालाचा झाडू तुम्हाला 220 रुपयाला किंवा 200 रुपयाला असेल. पण तो तुम्ही झाडू घेऊन या घरी 50 रुपयाला, नो प्रॉब्लेम. पण तो तुम्हाला झाडं लागल्यानंतर 8व्या दिवसापासून त्याच्यामधून काय होतं, तुमच्या त्या काड्या खाली गळायला लागतात. मी खूप बॉटम लेव्हलला विचार करतो. खूप बॉटम लेव्हलला विचार करतो. माझ्या सॅपवाल्यांना विचारतो, मला जे उदाहरणं असतात ते मग आपल्या दररोजच्या खाण्यापिण्यापासून तर एकदम खालचे उदाहरणं असतात. कारण मार्केट तुम्हाला त्या भाषेत कळायला पाहिजे. प्रोफेशनल लेव्हलला कळून तुम्हाला मार्केट उपयोग काय होणार? तुम्हाला पण ते डोक्यामध्ये बसलं पाहिजे आणि ते मलाही त्याचं समाधान आलं पाहिजे. मग तो जर झाडू तुम्ही घरी घेऊन आलात, तर तो त्याच्या कांड्या कधी सुरू लागतात काड्या निघायला? 8व्या दिवसानंतर. पण गालाचा झाडू तुम्ही वापरून 5-6 महिने जरी झाले आणि वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, तुम्ही कंटाळता शेवटी आणि तो चला आता आपण ते बरेच दिवस झाले आणि तो झाडू आपण काय करतो, चेंज करतो. कशामुळे? क्वालिटीवाला आहे ना तो, म्हणून तो तुम्हाला कंटाळा येतो. पण त्याची क्वालिटी असल्यामुळे 200 रुपये भले पेड केले, परंतु क्वालिटी मिळाली, एकच वस्तू तुम्हाला चांगली मिळाली. पण तो झाडू दुसरा जो आहे, तो तुम्हाला 10-8 दिवसात काड्या निघायला सुरू होतात आणि तुम्हाला 2 महिन्यामध्ये तो झाडू बदलून, असे तुम्हाला तसे झाडू जर तुम्ही 50 ने जर 6 घेतले, तर तुमचे 250 रुपये जातात. पण गालाचा 200 घेतलेला झाडू तुम्ही कंटाळून फेकून देता, परंतु तो खराब होत नाही. डिफरन्स कशामध्ये आला? रिझन काय, मोरल ऑफ द स्टोरी? तर ते म्हणजे क्यू फॉर क्वालिटी. तसे आपण क्वालिटी स्टॉक घेतले पाहिजे. भंगार स्टॉक पेनीमध्ये जायचं नाही. एखादा चांगला निघू शकतो झाडू आणलेला, पण प्रत्येक झाडू चांगला नाही निघू शकत. मग 10 झाडू घेऊन 500 घालवण्यापेक्षा क्वालिटीवाला एक 250 रुपयाचा झाडू घ्या, मस्त चालेल, लॉंग लास्टिंग. क्लिअर? आता
पुढचा मुद्दा जो आहे तो मग स्टॉक कुठला चूज करायचा, कसा चूज करायचा स्टॉक, हाऊ टू चूज राईट स्टॉक्स. तर किंवा म्युच्युअल फंड काय आहे तो पण सांगेल तुम्हाला. म्युच्युअल फंड इम्पॉर्टंट आहे का स्टॉक इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला उदाहरणासहित सांगतो, प्रॅक्टिकली सांगतो, स्क्रीनवरती सांगतो. बिफोर इन्व्हेस्टिंग इन द स्टॉक मार्केट यू मस्ट नो प्राइस ऍक्शन अँड फंडामेंटल थिंग्स. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, आधी तुम्हाला स्टॉक निवडायचा फंडामेंटली. तो काय पॅरामीटर्स आहेत तुम्हाला सगळ्यात लास्ट स्लाइडला आहेत ते. फंडामेंटली निवडायचा आहे. त्याची कुंडली तुम्हाला माहित पाहिजे, काय कुंडली आहे, त्याच्या ग्रह दशा कुठे चालल्यात, कुठल्या याच्यामध्ये कुठल्या स्थानामध्ये प्रॉफिट बँकिंग आहे, कुठे काय, सगळं पाहायचं. आणि त्यानंतर ऍक्शन घेताना काय करायचं, प्राइस ऍक्शनच्या याच्यामध्ये तो कुठे बसतोय, तो अप ट्रेंडला आहे, डाऊन ट्रेंडला आहे, साइडवे ट्रेंडला आहे, रिव्हर्सल मोडला आहे, कंटिन्युएशन डाऊन ट्रेंड करणार आहे की काय करणार आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो बाय डुईंग प्रॉपर फंडामेंटल अनालिसिस यू मस्ट सी टेक्निकल थिंग्स टू. म्हणजे फंडामेंटली ओके पाहिलं, कुंडली उतरली चांगली, तुमचे 36 पैकी 32 गुण मिळाले त्या स्टॉक मध्ये, नो प्रॉब्लेम. जोडीदार कोण आहे पुढे, टेक्निकल अनालिसिस वाला आहे. त्याशिवाय लग्न लागू शकत नाही स्टॉकचं चांगलं, त्याशिवाय तुम्हाला रिटर्न नाही मिळू शकत चांगले. चांगला जोडीदार जर तुम्ही निवडला, म्हणजे चांगलं टेक्निकल अनालिसिस करून जर चांगली प्राइस पकडली, तर ते संसार पुढे टिकू शकतो, म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ चांगला ग्रीन मध्ये राहू शकतो. अदरवाईज विसरून जा. जर पेनी स्टॉक पकडले, खराब स्टॉक पकडले, आज कितीतरी लोकांनी चांगले म्हणणारे स्टॉक पकडले आणि ते स्टॉक 60, 70% घेतल्यापासून वर्षभरामध्ये मायनस आहेत, मार्केट वर जात असताना सुद्धा. आता एक बरेच स्टॉक 30-40% खाली आले. असं नाहीये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेळ चांगली असते, कधी खराब येते. विप्रो 720 ला जाऊन 430 ला आला, कळायला पाहिजे विप्रो फंडामेंटली एकदम परफेक्ट आहे, पण मध्ये कधी गडबड झाली, आला फंडामेंटली खाली, ठीक आहे, तेवढ्या पुरता तो डाऊन झाला 3 महिन्यासाठी. परंतु आता चांगला पीक जर विप्रो मध्ये मिळाला तर आपण चांगलं बाय करू शकतो. कधी, हे जर मार्केट प्रॉपरली रिव्हर्स झालं तर पॉझिटिव्हली, मग आपण त्याच्यामध्ये कमवू शकतो चांगले पैसे. मग हेच तर मला सांगायचंय की फंडामेंटली विप्रो चांगला आहे, पण त्याच्यात योग्य एंटर करायची वेळ काय, ती आपल्याला फक्त टेक्निकल अनालिसिस शिकवू शकतो किंवा सांगू शकतो. सो यू शुड नॉट डायरेक्टली गो फॉर ट्रेड आफ्टर फंडामेंटल अनालिसिस. You should read chart with super advanced price action and take your appropriate or your proper action. Always buy at cheap price and sell at high price. जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तेव्हा एकच मुद्दा लक्षात घ्यायचा. जर तुम्ही एक रिटेलर दुकानदार आहात तर तुम्ही एखादी गोष्ट 100 रुपयाला घेऊन 70 रुपयाला विकणार का? उत्तर द्या मला. रिटेल प्राइस तुमची MRP आहे तुमची 100 रुपये, ती गोष्ट 100 रुपयाला घेऊन तुम्ही 75 रुपयाला विकणार की नाही विकणार? येस ऑर नो, दोनच उत्तर दे. नो. का नाही विकणार? तुम्हाला सरळ तोटा दिसतोय. मग तुम्ही स्टॉक वरच्या साईडला का बाय करता? मग तो इंट्राडे असू द्या, प्राइस तुम्हाला हाय कुठे कळाली पाहिजे. तो स्टॉक स्विंगचा असू द्या, मीडियम टर्मचा असू द्या, लॉंग टर्मचा असू द्या, तो स्टॉक तुम्हाला योग्य ठिकाणी प्राइस चिप कुठे आहे कळाली पाहिजे. मार्केटमध्ये जर गेलो आपण तर आपल्याला जनरली कळतंय एखाद्या प्रोडक्टला जास्त मागणी आहे. टोमॅटो 80 रुपये किलो खूप मागणी आहे, पण मागणी आहे त्याला, पण कोथिंबीर 10ला 2 गड्ड्या मिळत आहेत. काय झालेलं आहे? कचरा झालाय. कशामुळे? तर डिमांड त्याची कमी झाली आणि मार्केटमध्ये काय झालेलं आहे, त्याचा सप्लाय जास्त झालाय. मग डिमांड आणि सप्लायचा रेशो कुठेतरी गडबडला, म्हणून काय झालेलं आहे, कोथिंबीरीच्या जुड्या 10 रुपयाला 2, इव्हन काही काही ठिकाणी 3 रुपयाला पण आल्या. रिझन काय आहे? सप्लाय जास्त झाला. म्हणजे आज कोथिंबीरीची प्राइस कचरा झाली. मग एखाद्या व्यक्तीने जर 10 रुपयाला एक जुडी जर विकत घेतली तर तो 15 रुपयाला आजच्या भावाला नाही विकू शकत, कारण की मार्केट रेट चालला 10 रुपयाला 2 गड्ड्या. तुम्ही 10ला घेऊन 15ला नाही विकू शकत. मग इथे तुमचं खरं टॅलेंट चेक केलं जातं, इथे तुमचं नॉलेज चेक केलं जातं की तुम्हाला ऑलरेडी 7 रुपयाला 2 गड्ड्या मिळून तुम्ही 10 रुपयाला 2 विकताय आणि तुम्ही 10 रुपयाला एक गड्डी घेऊन 15 रुपयाला कधी विकणार? म्हणजे तसंच स्टॉकचं आहे. आज तुम्ही ज्या वेळेला मार्केट तुमचं इथून असं वरती गेलं आणि खाली यायला लागलं, बऱ्याच लोकांनी बजाज फायनान्स हा 8,000 रुपयाला घेतला असेल, आता किती आलाय? 5,500 ला. ही प्राइस रॉंग होती. ऑलरेडी त्याचा पी खूप वाढला होता, प्राइस खूप हाय झाली होती. मग मेन रूल काय आहे तुमचा? तर भले मार्केटला स्टॉक खाली यायला 4 महिने जाऊ द्या, 6 महिने जाऊ द्या, वर्ष जाऊ द्या, पण तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म साठी करायची असेल, त्या स्टॉकला खाली यायला वर्ष जरी लागलं तरी चालेल, पण ती प्राइस खालीच पकडा. म्हणजे बाय ॲट चीप प्राइस. विप्रो 700 ला ज्यांनी घेतला ते गणले आज ऍट पार लेवलची वेट करतायत की माझा 700 कधी जाईल. पण ज्या लोकांनी सुरुवातीला विप्रो 350 ला घेतला होता, दे ऑलरेडी इन प्रॉफिट. आणि आता ज्यांनी 380 ला किंवा 400 ला विप्रो घेतला, आज 430 ला चाललाय, दे आर ऑल्सो इन प्रॉफिट. मग चूक कोणाची झाली? ज्यांनी 700 रुपयाला घेतली त्यांची. मग हे होता कामा नये. मग आपल्याला जनरली जे तुम्हाला पहिला लेक्चर घेतलं, डाव थेरी सांगितली होती मी, अक्युमुलेशन फेज,
रिअक्युमुलेशन फेज आणि रिअक्युमुलेशन फेज आणि डिस्ट्रीब्युशन फेज. तर बऱ्याच लोकांनी बरेच स्टॉक आता डिस्ट्रीब्युशन फेजला घेतले. का? तर ही मुवमेंट आली, आमची मिस झाली. सो अजून ग्रीडीनेस आहे माइंड मध्ये, अजून लालच आहे की अरे माझा एंट्री अजून वर गेला तर काय करतो. पण त्याला हे कळतच नाही की इथे जो गेम होतोय तो या लोकांच्या बाईंगची प्रॉफिट बुकिंग इथे येऊ शकते. सो करेक्शन किंवा तुमचं प्रॉफिट बुकिंगमुळे मार्केट खाली चाललंय किंवा अजूनही काही रिझन असू शकतो, मग या ठिकाणी नवीन बाईंग करायलाच नाही पाहिजे. रिटेल प्राइस आहे इथे, रिटेल प्राइसला जायचं नाही. यू शुड गो फॉर होलसेल प्राइस और डिस्ट्रीब्युशन प्राइस और होलसेल प्राइस म्हणा. मॅन्युफॅक्चरिंग प्राइस खाली येईल तुम्हाला खूप कमी याच्यामध्ये, मध्ये होलसेल प्राइस येईल. रिटेलर प्राइसला तुम्हाला कधीच बाय करायचं नाही. चार्टवरती मी तुम्हाला समजावून सांगतो, ही स्क्रीन संपली. ऑलवेज वर्क विथ ट्रेंड बिकॉज ट्रेंड इज अवर फ्रेंड. मी परत सांगेल. आता बऱ्याच लोकांची चूक जी आहे काय सांगतो मला सांगतो मी. मार्केट असं वरती वरती चाललं, ऑलरेडी हा स्पॉट हा स्पॉट हा स्पॉट हा स्पॉट हा स्पॉट हे सगळे स्पॉट त्यांनी काय केलेले असतात इथे मिस केलेले असतात. आणि ते काय करतात की हा एवढा ट्रेंड झालाय वरती आता, तर हा ट्रेंड काय आता वरती जाऊ शकतो असं त्यांची एक भोळी भाबडी भावना असते. त्यांना ऑलरेडी माहित नाही की ऍक्च्युली स्टॉक मध्ये इंटायर काय घडतं किंवा इंटरनली काय घडतं, बॅक ऑफ द स्क्रीन काय घडतं हे त्यांना कळत नाही. स्क्रीनच्या मागे काय, पिक्चरच्या मागे काय दिसताना डान्स करणारा चांगला दिसतो, पण मागे किती मेहनत घेतली किंवा ऍक्च्युली गडबड तो कशामुळे करतो की डान्स चुकीचा करतोय कोणाला कळतं? पाठीमागच्या लोकाला. नाटक बसवणाऱ्याला माहित असतं कुठं डायलॉग चुकला, बघणाऱ्यांना काय माहिती, कारण त्यांनी पाठांतर रंगीत तालीम केलेली. सो जे खाली बसले त्यांना माहिती मार्केट कुठे चाललेलं आहे. म्हणजे नवीन पळून प्रेक्षक येतात ते काय करतात, रॉंग प्लेसला बाय करतात. मग ट्रेंड इज आवर फ्रेंड म्हणजे काय, तर मार्केटमध्ये तुम्ही इथे बसलात तर तुम्ही हा ट्रेंड पूर्णपणे कॅप्चर केला पाहिजे. पहिली गोष्ट, यू शुड नॉट एक्झिट फ्रॉम मिडल वे. इथे गेला की तुम्हाला कळायला पाहिजे कुठे डिस्ट्रीब्युशन आहे, तुम्हाला ते सिग्नल कळाले, तुम्ही इथून खाली उतरा. परंतु ज्या लोकांना माहित नसतं ते लोक काय करतात, एक्झॅक्टली लोक उतरायच्या वेळेला ते गाडीमध्ये बसतात. गाडीचं स्टेशन वेगळं असतं, तुम्ही जाता वेगळ्या स्टेशन. गाडी रिव्हर्स व्हायची वेळ आली पण तुम्हाला वाटतं पुढे जाईल, स्टेशन संपलंय, रिव्हर्सल गिअर टाकला ड्रायव्हरने, खाली निघालाय, तुम्ही काय बनता, अजून पुढे जाईल या अर्थाने त्या गाडीमध्ये बसता. एक्झॅक्टली तेच इथे होत आहे. डिस्ट्रीब्युशनला आपल्याला बाय नाही करायचं, आपल्याला खाली बॉटमला बाय करायचं किंवा रिअक्युमुलेशनला बाय करायचं. इथे पण नाही, शक्यतो एंट्री इथे झाली पाहिजे. मी इंट्राडेचं बोलत नाही, अजून एकदा सांगतो, हे लॉंग टर्म साठी सांगतो. लॉंग टर्मला खूप वेटिंग पिरियड असतो फक्त स्टॉक बाय करायला. ओके, खूप लॉंग टर्मचं ते मी तुम्हाला एक पर्टिक्युलर एरियामध्ये जाऊन दाखवतो. त्यानंतर मग करतात काय लोक याच्यामध्ये, तर मार्केट असं वरती वरती गेलं की जेव्हा खाली मार्केट येतं तेव्हा काय करतात, इथून वर केलं की ते सेल करतात, मग खाली येतात परत, सेल केलं की मार्केट खाली येतं परत एकदा बूम वरती जातं. मग त्यांचा इथे काय होतं, एसएल हिट होतो. एसएल म्हणजे जरी एसएल नाही ठेवला तरी पण ते काय होतं, तिथं बाय केल्यामुळे असं वर घेतात, इथं सेल करतात फ्युचर मध्ये वगैरे, आणि मार्केट वर गेले काय होतं त्यांचं इथे लॉस दिसायला लागतो. मग ट्रेंड तुमचा ऑलरेडी वरती चालू आहे, हायर हाय लागतोय, हायर लो लागतोय, मग तुम्ही जाता कसं काय इथे. डाव थ्रीचा असा कुठला पॅटर्न आहे का, असा कुठला पासवर्ड आहे का, असा कुठला तुम्हाला सप्लाय झोन आहे का जिथून तुम्हाला प्रॉपरली सगळ्या गोष्टी पाहून तुम्हाला तिथे सेलिंग आलंय, मग हे सेलिंग होणार मग खालणार, मग तुम्ही सेलिंगला बसा इथे. मग तुम्ही इथे सेलिंगला बसताना तुम्हाला इथे काय करतं, मार्केट गंडवतं. मग हा ट्रेंड अप ट्रेंड असताना यू शुड नॉट गो फॉर सेलिंग. जेव्हा सेलिंग ट्रेंड स्टार्ट झाला तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बाईंग नाही करायचं. म्हणजे समजा सेल आता मार्केट पडतंय, बऱ्याच जणांनी खूप मोठ्या चुका केल्या, खूप मोठ्या चुका केल्या, आणि आता काय केलं, आता आता म्हणतात की मार्केट गॅम्बलिंग आहे किंवा मार्केटमध्ये लॉसेस होतात. तुम्ही जर रॉंग प्लेसेसला जर तुम्ही जर तुमचं एंटर केलं ट्रेड तर तुम्हाला लॉसेस होणार आहेत. मग लास्ट वाली गोष्ट काय, ऑलवेज ट्रेड बाय डुईंग प्रॉपर रिस्क अँड रिवॉर्ड मॅनेजमेंट. म्हणजे हे काय आहे, तर तुम्ही ट्रेड मध्ये बसले, ट्रेडही चांगला आला तर रिस्क रिवॉर्ड तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे समजा उदाहरणार्थ एखाद्या स्टॉक मध्ये तुम्ही बसले, तुम्ही बाईंगही केलं, तुम्हाला माहिती आहे माझा स्टॉक या ठिकाणावरून या ठिकाणी चाललाय, तुम्ही जर तुमचा एंट्री पासून जर स्टॉप लॉस तुमचा जर समजा एक 400 पॉईंट आहे मोठ्या मोठ्या ट्रेडसाठी, तर तुम्हाला टार्गेट एक 800 रुपयाचं घेणं गरजेचं आहे, कारण ते जातं प्राइस ऍक्शन जर तुम्ही प्रॉपर स्टॉक पकडला किंवा सुपर ऍडव्हान्स प्राइस ऍक्शन प्रॉपर स्टॉक पकडला, तुम्हाला टार्गेट मिळतं. 400चा एसएल घेऊन 800चं तुम्हाला टार्गेट डेफिनेटली मिळतं. मग इथे तुम्ही 800 टार्गेट जर घेतलं तर तुम्ही प्रॉफिट मध्ये राहता. पण तुम्ही नेमकी मिस्टेक काय करता, तुम्ही ट्रेडेड जर इथे घेतला तर मार्केटतून वळणार असेल तर तुमचा रिस्क राहते इथे किती, जवळपास 700 पॉईंटची, आणि रिवॉर्ड फक्त तुम्हाला 200 पॉईंट साठी येतात. सो मध्ये कुठेही बाय करायचं नाही, प्रॉपर ट्रेंड रिव्हर्सलला तुम्ही बाय करणं एक्सपेक्ट असतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे रिस्क रिवॉर्ड मध्ये, दुसरी गोष्ट काय, जर तुम्ही एखादा ट्रेड घेतला तर तुम्हाला तो लॉंग टर्म साठी मॅक्झिमम त्या स्टॉक मध्ये बसल्यानंतर 20% लॉसेस बेअर करायचा, कारण कॅपिटल सगळं गमावून तुम्ही दुसरीकडे लावणार कुठे ते कॅपिटल. 15 ते 20% जर तो ट्रेड मायनस गेला तर त्या ट्रेड मधून तुम्ही एक्झिट झालं पाहिजे, आणि एक चांगली अपॉर्च्युनिटी घेऊन फक्त पहिले 20% लॉस भरून काढाव्या अर्थाने नाही किंवा त्या इंटेन्शननी न करता
त्या दुसऱ्या ट्रेडला पण ट्रेंड हा आपल्याला 2-3-4 वर्षासाठी चांगला मिळावा आणि हे 20% तर बाय डिफॉल्ट कव्हर होतीलच, परंतु जे कॅपिटल टाकलं ते डबल ट्रिपल पण होऊ शकतं. अशा इंटेन्शनने, अशा प्रामाणिक भावनेने मार्केटमध्ये काम केलं पाहिजे. तुमचा ट्रेड स्विंगचा असू शकतो, मी काही म्हणत नाही. 10-20% आलं तुम्ही काढून घ्या महिना 2 महिन्यामध्ये. मीडियम टर्मला घेतला 40% आले काढून घ्या. तुम्ही इन्व्हेस्टमेंट कुठलीही असू द्या, तुम्ही लॉंगचा घेतला. समजा एखादा व्यक्ती काय म्हणतो, माझ्याकडे आता अशी प्लॉट आहे, मला एक आता या एरियात काय प्लॉट आहे बघू द्या, मला पुढच्या वर्षात विकायचा प्लॉट. ठीक आहे, दॅट इज युअर मीडियम टर्म इन्व्हेस्टमेंट. पण एखादा व्यक्ती काय म्हणतो, मी आता इथं फ्लॅट घेतला आणि मला 20 वर्ष काही करायचंच नाही, मुलगा माझा आता 2री-3रीला आहे आणि 24 वर्षाला मला त्याला फ्लॅट त्याला देऊन टाकायचा. सो दॅट इज युअर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. मग स्टॉकमध्ये पण असंच आहे. मग ज्या स्टॉकमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली आणि आज तुम्ही त्यात खाली आला 4-2% 10-20% आणि तुमचा अगदी 20 वर्षाचा व्ह्यू आहे किंवा 15 वर्षाचा व्ह्यू आहे, मग तुम्ही डगमगलं नाही पाहिजे. तो स्टॉक खाली येऊ द्या. मी सांगणार नाही तुम्हाला की लुजिंग साईडला, म्हणजे लुजिंग साईडला तुम्ही बाय करा. परंतु खाली आला आणि अजून असं वाटतं की रिव्हर्स होऊन चांगलं पोटेन्शियल येतंय त्याला, मग मी सांगेल तुम्हाला की या ठिकाणी तुम्ही अजून क्वांटिटी बाय करा. कारण की क्वालिटी वाला माल है, ये कभी भी आपको पैसा देने वाला है, या देके जाने वाला है. ओके. यातले 3 मुद्दे तुम्हाला समजावून सांगतो. पहिली गोष्ट, इथे कुठे फंडामेंटली चांगला असलं तर चुकतात कुठं लोक प्राइस ऍक्शनमुळे, ते सांगतो. त्याच्यासोबत तुम्हाला चीप प्राइस आणि हाय प्राइस पण सांगतो आणि तुम्हाला ट्रेंड अँड फ्रेंड हे तिन्ही गोष्टी एका चार्टवरती सांगतो. चला जाऊया आपण एखाद्या कुठल्याही चार्टमध्ये. आता इथे ट्रेडिंग व्ह्यू आहे आणि तुम्हाला मी पहिल्यांदा अडाणी ग्रीन मध्येच घेऊन जातो. पहिल्यांदा माझा डबल इंजिन टाकून देतो मी. ओके. आता लॉंग टर्मला जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर आपल्याला विकली टाइम फ्रेम मध्ये बाईंग करणं गरजेचं आहे. ओके. तर आता विकली टाइम फ्रेम मध्ये बघा, तुम्ही बघू शकता. ओके. आता या स्टॉक मध्ये बघा, ऍज पर डाव थेरी काय गंमत झालेली आहे, तर इथे 200, 250, 100, 150 या प्राइसला बाईंग झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये, अॅक्युमुलेशन झालंय. मग तुमचं मार्केट वरती गेलं, या ठिकाणी तुमचं रिअॅक्युमुलेशन झालं. प्राइस काय आहे 1000 ते 1200 ची. त्यानंतर विकली टाइम फ्रेम आहे, त्याच्यामुळे जास्त वर्ष म्हणजे वर्षामध्ये जाईल मे बी ते. त्यानंतर तिसऱ्या फेजला काय झालं, मार्केट इथून वरती गेलं. इथं वरती मार्केट गेल्यानंतर डिस्ट्रीब्युशन स्टार्ट झालं आणि काही लोकांनी हा मूव आणि हा पूर्ण मूव पाहून त्यांना असं वाटलं अडाणी ग्रीन आता 3000 वरून 6000 होतो काय, म्हणून काही लोक काय केले, इथं बाईंगला गेले. हे ग्रीन कॅन्डल बनल्या म्हणजे दिस इज अ न्यू बाईंग. मग इथे लास्ट पर्यंत जे बाय करत गेले, स्टॉक जो वरून ढासायला सुरुवात झाला, बिकॉज इथे काय होतं, या लोकांनी जे बाय केलं, या लोकांनी जे बाय केलं, या लोकांचा इथं प्रॉफिट बुकिंग पॉईंट होता. हे कोणाला, नोवाईस ट्रेडरला कळलंच नाही. मग त्यांनी इथे बाय केला अडाणी ग्रीन का, ऑलरेडी स्टॉक खूप वरती गेला, अजूनही जाऊ शकतो. पण त्यांना एक गोष्ट लक्षात येत नाही, 3000चा 6000 स्टॉक होणं म्हणजे रिस्क रिवॉर्ड फक्त 1:1 आहे. पण तो 93 रुपयावरनं 13,000 रुपये गेला, म्हणजे त्यांनी ऑलरेडी 2000% जास्त रिटर्न दिले. मग बेनिफिट वाला कोण राहिला, तर योग्य प्राइस ऍक्शननी इथे बसलेला, म्हणजे मी पण 93 ला बसलेलो, 94 ला. मी अजून प्रॉफिट मध्ये, इथं जरी गेलं तरी अजून खाली आला, अजून आता वर जाईल तो. खाली जरी आला मला भीती नाहीये, परंतु राईट ऍक्शन जिथे घेतलेली आहे तो व्यक्ती कधी मार्केटमध्ये सगळ्यांपेक्षा उजवा असतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो स्टॉक तुम्ही घेतलेला आहे, हा स्टॉक इथे बाय केल्यानंतर जो रॅपिडली पडायला लागला, तर तुमचा ट्रेंड हा तुमचा अप ट्रेंड होता. अप ट्रेंड मध्ये मी म्हणत नाही बाईंग सेलिंग करायची, बाईंगच करायची. पण बाईंग काय आहे, अॅक्युमुलेशन आणि फार तर रिअॅक्युमुलेशन. त्याच्यानंतर बाईंग करायची नसते. लोकांनी इथे बाईंग केलं म्हणजे ट्रेंडच्या अपोज जाऊन तुम्ही काम केलं. इव्हन तुम्ही थांबायला पाहिजे होतं आणि जर हा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये असेल तर तुम्ही इथे सेलिंग करायला पाहिजे होती, किंवा तुमची खाली बाईंग असेल तर सेलिंग करा, प्रॉफिट बुक करा आणि बाहेर करा. फक्त वरच्या साईडला तुम्हाला काय करायचं नाहीये, बाईंग करायची नाही. पहिला मुद्दा क्लिअर. ओके, ट्रेंडचा. दुसरा मुद्दा टेक्निकल आणि फंडामेंटल. अडाणी ग्रीन फंडामेंटली ओके होता, एनर्जी सेक्टरमुळे चांगला दणदणीत स्टॉक होता, सगळ्या गोष्टी चांगल्या होत होत्या, फंडामेंटली ओके झाला. टेक्निकली काय होतं, टेक्निकली तुम्हाला प्राइस ऍक्शन नुसार काय होतं, तर प्राइस ऍक्शन नुसार इथे बाय करणं एक्सपेक्ट होतं. इथे थोडंफार प्राइस ऍक्शनच्या सेकंडरी गोष्ट म्हणजे थोड्या इंडिकेटर मध्ये आला असेल आणि त्यानंतर इथं तुम्ही चुकलात, म्हणजे प्राइस ऍक्शन तुम्हाला कळाली नाही म्हणून तुम्ही इथं सेलिंग बाईंग केलं नवीन. प्राइस त्याचं फंडामेंटली तुम्हाला अडाणी ग्रीन ओके वाटलं, परंतु टेक्निकली तुम्ही चुकलात, म्हणून तुमचे परिणाम तुम्हाला 3000 ते 1700 पर्यंत स्टॉकचे भोगावे लागले. अजूनही ज्या लोकांनी बाईंग केलं वरच्या लेवलला ते काय आहेत, लॉस मध्ये. मुद्दा नंबर 2, ट्रेंड झाला, टेक्निकल फंडामेंटल झालं. तिसरी गोष्ट, बाय ॲट चीप, सेल ॲट हाय प्राइस. चीप प्राइस म्हणजे काय, तर एखादा स्टॉक आहे, समजा आता या स्टॉकचं व्हॅल्यू 3000 होती, स्टॉकची व्हॅल्यू इथं 100 ते 123 होती, तर 100 ही प्राइस चीप आहे. तुम्हाला नंतरचे 3000
नंतर झाली ती, कळायचा मार्ग नव्हता, परंतु 100 ही प्राइस चीप होती आणि चीप असल्यानंतर या प्राइसने तुम्ही वरती गेला. चला ठीक आहे, 100 ही त्यावेळेला चीप नाही, मी म्हणेल हाय प्राइस होती, कारण तो 70-80 वरून खाली एक 7-8 रुपयावरून नंतर इथं 70-80 वरून 100 गेला, मी म्हणेल ती हाय प्राइस होती. आता मी तुम्हाला काय करतो, एशियन पेंट वरती घेऊन जातो, तिथे तुम्हाला चीप प्राइस काय असते आणि हाय प्राइस काय असते ते सांगतो. आपण वीकच्या ट्रेंड मध्ये गेलो. आता एशियन पेंट जो स्टॉक आहे तो 2014-15 ला किती होता, 600 रुपयाला होता, त्याच्यानंतर इथे गेला. आता त्यानंतर कोरोनामध्ये काय झाला, स्टॉक इथे या ठिकाणी पडला, ही कोरोनाची पडझड 2020-21 ची, बरोबर. तो स्टॉक इथून वरती गेला होता आणि 21 नंतर खाली पडला, कोरोना नंतर खाली येऊन परत वर गेला. तो पण नाही चांगला दाखवण्यासारखा. एक मिनिट, बजाज मध्ये दिसेल, हा स्टॉक आहे. आता 2020 कोरोनाची गडबड सगळी, कोरोनामध्ये कितीला स्टॉक गेला होता, 4800 पर्यंत. कोरोना नंतर स्टॉक पडून पडून धाड 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 पडला. तर ओव्हरऑल पहिले प्राइस जिथून जी बूम झाली होती वरती, किंवा ही प्राइस जी बूम झाली 15 त्यावरून तेवढा गेला होता, तर तो पडला किती खाली कोरोनामध्ये. तर त्या शॉर्ट सिलेक्शनला गेलो मी, इथे पाहिलं तर कोरोनामध्ये तो किती टक्के पडला होता, दिसतंय सगळ्यांना, किती टक्के पडला होता, दिसतंय की नाही, किती टक्के, 62%. 62%. कळालं तुम्हाला, इथं चीप रेट होता का काय होतं, इथे काय होता तुमची हाय रेट होता, आणि चीप रेट कुठे मिळाला तुम्हाला, इथे. मग तुम्हाला इथून खाली यायला 24/2/2020 ते 18/5 म्हणजे तुम्हाला 3 महिने वेट करावं लागलं, पण तुम्हाला कम्पेअर टू दिस प्राइस ही प्राइस तुम्हाला स्वस्त मिळाली. आलं लक्षात, चीप प्राइसला कुठे स्टॉक घ्यायचा, एक फॉल झाला पाहिजे चांगला. मग आता हा झाला फंडामेंटली ओके होता, टेक्निकली प्राइस पडली, फंडामेंटली बजाज फायनान्स ओके होता. टेक्निकली काय पकडणार, काय गोष्टी इथं झाल्या म्हणून तो स्टॉक गेला. तर या ठिकाणी काय होतं, एक पाठीमागचा सपोर्ट लेवल होती इथे, ओके. त्या सपोर्ट लेवलला एक्झॅक्टली रेसिक, पण सपोर्ट लेवल ही माझ्यासाठी काहीच नाही. सपोर्ट रेजिस्टन्स कधीतरी काम करतो, जास्त वेळेला काम करत नाही. मग सपोर्टला इथे खाली आला, आम्ही झोनवरती आणि स्मार्ट मनीवरती जास्त काम करतो, तर इथे इथून वरून खाली आला, इथे आल्यानंतर सपोर्ट झोन घेतला, म्हणजे तुम्हाला टेक्निकली काय माहिती होतं की या ठिकाणावरून रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स बिकम सपोर्ट झाला आणि मग एवढा वरती गेलता. तर या ठिकाणी काय झालेलं आहे, या सपोर्टला याने यावेळेला रिस्पेक्ट केला आणि मार्केट वर गेलं. मग टेक्निकली काय, फंडामेंटली बजाज वाज गुड स्टॉक ऍट दॅट टाइम इन 2020. आणि त्यानंतर तो ज्या वेळेला खाली पडला, तर तेव्हा मला कम्पेअर टू 7800 किंवा 700, मला 1600 ही एकदम चीप प्राइस होती. 70-62% स्टॉक खाली आला होता. सो तशी प्राइस पकडली म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये फायद्यात राहतात, म्हणजे बाय ऍट चीप प्राइस अँड सेल ऍट हाय प्राइस. आता मला इथे सांगा तुम्ही, बजाज फायनान्स तुम्हाला आता जर बाय करायचं म्हटलं, आता हाय प्राइस आहे का चीप प्राइस आहे कम्पेअर टू 1800, कुठली प्राइस आहे, हाय आहे का चीप आहे, फार हाय पण नाहीये, कारण की 8000 वरून 500 आलाय, पण चीपही नाहीये, जेणेकरून मला 4300 किंवा 3000 ला मिळतोय. तर ही काय झालं, मिडल प्राइस झाली. मग तरी पण तुम्ही काय करू शकता, मिडल प्राइसला जर तुम्ही जर टेक्निकली स्ट्रॉंग असाल तर उचलायचं की नाही हा पुढचा मुद्दा आहे. परंतु मी आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं होतं की अजूनही आपल्या मार्केटमध्ये बाईंग, तुम्हाला इव्हन सांगितलं होतं मेसेज टाकून की 3 दिवस मार्केटवर गेलंय, परंतु पुढे जाईल याचं नाही. ऑलरेडी मार्केट 2 दिवस गेलंय वरती, पण तरीही अजून पॉझिटिव्हिटी मार्केटमध्ये नाहीये वर जाण्याची. सो 4300 अगोदर 4800 ला येईल तो, त्यानंतर 4300 इज अ गुड बाईंग प्राइस, कारण की तुम्हाला स्टॉक 4300 पर्यंत किती रुपयाने स्वस्त मिळतोय तर बघून घ्या. त्याच्या 50 म्हणजे 52 च्या हाय नंतर किती मिळेल, 44%. याला म्हणायचं तुमची चीप प्राइस. तुम्हाला इथे नाही मिळणार, आता ही चीप प्राइस परत नाही मिळणार, पण कम्पेअर टू दिस ही 62 खाली आली ना, तर ही 42 44 आत्ता आलेली म्हणजे इथे येईल. सो 44 इज अ चीप प्राइस कम्पेअर टू 8000. मग तुम्ही तिथे घेऊ शकता, कारण का तुमचा माल तुम्हाला डबल येईल. आता जो 9000 8000 वरती माल येणार होता तो 4200, म्हणजे त्यावेळेला तू इथे ज्या लोकांनी 100 क्वांटिटी घेतली त्याच पैशामध्ये लोकांना तिथे तेवढे त्यांच्याकडे पैसे असतील, तेवढ्याच पैशामध्ये त्या लोकांना इथे 200 क्वांटिटी आहे. हा बेनिफिट आहे मार्केटला किंवा स्टॉकला योग्य वेळेमध्ये उचलण्याचा. पुढचा मुद्दा सांगतो, हे झालं स्टॉकचं. आता तुम्ही जर रिअल इस्टेट मध्ये गेले किंवा तुम्ही प्लॉटिंग मध्ये गेले किंवा फ्लॅट मध्ये गेले, आता कोरोनाच्या आधी जे फ्लॅटचे रेट होते, काही लोकांनी काय झालं होता, ते एक चांगले रिटर्न मिळावे म्हणून एखाद्या ठिकाणी स्टॉक, समजा एखाद्या ठिकाणी फ्लॅट 35 लाखाला घेतला असेल, तर आज त्या व्यक्तीचा फ्लॅट 32 ला जाणं सुद्धा अवघड झालंय. का, तर
ऑलरेडी त्या एरियामध्ये खूप हाय प्राइस लागली होती, त्यांना वाटत होतं की जाईल रिअल एस्टेट सेक्टरवरती, परंतु प्रत्येक गोष्टीला एक रिट्रेसमेंट आहे, प्रत्येक गोष्टीला एक चढ उतार आहे. तर तो चढ होता त्यावेळेला, पण त्यानंतर उतारात रूपांतर झालं कोरोनामुळे आणि ते फ्लॅट आता 35ला घेतलेले पण लोकांना 30-32ला विकणं गरजे म्हणजे अवघड आहे. तर विषय असा आहे का त्या जागेचा भाव कमी झालाय? जागेचा भाव नाही कमी झालेला, जागेला तोच भाव आहे, परंतु जी लोकांची बाईंग पॉवर होती ती कोरोनामध्ये काय झालेली, कोलमडून गेली. म्हणून लोक अजूनही काही कोरोनाची न्यूज येते का म्हणून काय करतात, त्यांच्याकडचा जो पैसा आहे तो इन्व्हेस्ट करण्याच्या ऐवजी ठकात ते आपणही घेतला आणि अजून खाली पडलं तर काय करायचं या भीतीपोटे कुठेतरी त्यांनी वेगळ्या ठिकाणी गुंतवलेला असू शकतो किंवा बँकेमध्ये टाकलेला असू शकतो. दॅट्स इट. म्हणजे लोकांमध्ये अजून एक भीतीची भावना आहे की अजून कोरोनाला तर काय, त्यामुळे लोक मोठ्या मोठ्या पैसे जरी त्यांच्याकडे असतील तर ते पण ते इन्व्हेस्ट करायला घाबरतात. त्यातले काही लोक आलं स्वस्त म्हणून काय करतात, बायही करतात. पण शेवटी त्या रिलेटेड मधला मला काही जास्त अनुभव नाही, स्टॉक मधला मी आहे. पण टेक्निकली जर सांगायला गेलो, अजूनही एखाद्या ठिकाणी प्लॉट घेणं चांगलं राहील, परंतु फ्लॅट घेणं थोडंसं कम्पेअर टू प्लॉट तुम्हाला रिस्कीच असेल. कारण की या व्यक्तीचे दोन लॉसेस असे आहेत, 35ला 2 वर्षापूर्वी घेऊन कॉस्ट 32 जाते, पण 35 वरती जर ईएमआय असतील तर ऑलरेडी 2 वर्षामध्ये 24 ईएमआय नी तुम्ही विचार करा, जर 8% जरी लोन मिळालं असेल तर आहे त्या पूर्ण अमाऊंट वरती त्यांनी 16% तेवढ्या परतफेड 16% अमाऊंट दिली. आलं लक्षात? 16% तो इथे लॉस मध्ये आणि इथे जी काही प्राइस कमी होईल ती लॉस मध्ये. म्हणजे खूप विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या. ठीक आहे. मग पुढचा मुद्दा आहे, व्हाय टेक्निकल अँड फंडामेंटल अनालिसिस इज इम्पॉर्टंट इन स्टॉक मार्केट. तुम्हाला टेक्निकल नॉलेज जे आहे तर तुम्हाला प्राइसची रेंज सांगतं, जे आता मी सांगितली काय रेंज आहे, चीप आहे, हाय वगैरे. ट्रेंड सांगतं, प्रॉपर एंट्री कुठे घ्यायची सांगतं, प्रॉपर एक्झिट कुठे घ्यायचं हे तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकवतं. इव्हन मार्केटमधले ट्रॅपिंग शिकवतो, मोठ्या मुवमेंट शिकवतो, मार्केटचे प्रिडिक्शन मोठे मोठे तुम्हाला शिकवतो हे टेक्निकल अनालिसिस. आणि फंडामेंटल अनालिसिस काय करतो, तुम्हाला कंपनीची काय कंडिशन ऍक्च्युअली इकॉनॉमिकली काय आहे, मार्केटमधलं स्थान काय आहे, ब्रँड कसा आहे, ब्रँड खालावत चाललाय की वाढत चाललाय, ग्रोथ आहे, या सगळ्या गोष्टी. आणि कंपनीची इव्हन मार्केटमधली व्हॅल्यू काय आहे. आता दोन कंपनीचं मी अनालिसिस तुम्हाला करून सांगेल, रिलायन्स RIL, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स पॉवर. परिस्थिती रिलायन्स इंडस्ट्रीजची अगदी स्ट्रॉंग आहे, रिलायन्स पॉवर अनिल अंबानीचा आहे, अगदी तळाला गेलेली. मग ह्या दोन गोष्टी कोण सांगणार आहे, ते फंडामेंटल अनालिसिस. आता सगळ्यांना माहिती आहे दोघांचा वाद वगैरे त्यांचा आणि ते गेला म्हणून ठीक आहे, पण काही गोष्टी पडद्यामागच्या आपल्याला माहित नसतात, तिथे आपण काय करतो, गणतो. देन शॅलो इन्व्हेस्ट इन अदर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, व्हाय नॉट, तिथे पण का नाही केलं पाहिजे. फक्त स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही केलं, म्हणजे उदाहरणार्थ स्टॉक मार्केटमध्ये काम करताना जर तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील किंवा 5 लाख असतील तर तुम्हाला कधीही ते एका स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करायची नाही. तुम्हाला काय करायचंय, डिफरंट स्टॉक्स मध्ये ते इन्व्हेस्ट करायचे. या ठिकाणी काय करायचं इन्व्हेस्टमेंट करताना, तुम्हाला पहिला जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताना तुम्हाला चांगले फंडामेंटली आणि टेक्निकली लेवल्स पाहून स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायचंय. आणि एक जो तुमचा पर्टिक्युलर 5 लाखाचा जो तुमचा इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन आहे तो किमान 10 ते 20 स्टॉक्स मध्ये, वेगवेगळ्या स्टॉक्स मध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं. मग सेक्टर वेगळं पाहिजे, स्टॉक्स वेगळे पाहिजेत, कंपनीज वेगळे पाहिजेत. जर तुम्ही 5 लाख रुपये जर एका कंपनीमध्ये टाकले, आले तर तुम्हाला येऊ शकतं, आपण लक अँड फक म्हणू त्याला, आलं तर येऊ शकतं, तुम्ही वर जाऊ शकता. परंतु तोच जर पर्टिक्युलर स्टॉक जर खाली पडला तर तुम्ही काय करू शकता, मोठं लॉसही करू शकता. मग जर तुम्ही जर एकच अंडे घेतले 10 आणि तिथं तुम्ही एका टोकरीमध्ये टाकले, तुमच्या चालता टोकरी तुमच्या डोक्यावरनं पडली की तुमच्या हातामधनं ती सटकली खाली, ओके, स्लाइड झाली. 10 पैकी 10 पण, 8 पण, 7 पण आणि 5 पण अंडे फुटण्याची तिथे दाट शक्यता आहे. आणि तुम्हाला तिथे काय होऊ शकतं, मोठं नुकसान होऊ शकतं त्या अंड्यांमध्ये. एक्झॅक्टली तीच गोष्ट काय आहे तुमची स्टॉक्स मध्ये आहे. तुम्हाला एका स्टॉक्स मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला तिथे मोठा त्याचा निगेटिव्ह परिणाम भोगायला लागू शकतो. परंतु तीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही वेगवेगळ्या 10 स्टॉक्स मध्ये केली तर जाऊ द्या ना 2 स्टॉक मायनस मध्ये, काय प्रॉब्लेम आहे. परंतु 8 स्टॉक तुम्हाला काय करू शकतात, त्या झालेला बाकीच्या 2 कंपनीचा लॉस रिकव्हर करून तुम्हाला पुढे पण घेऊन जाऊ शकतात ऍज अ प्रॉफिट म्हणून. म्हणून एका ठिकाणी कधीच इन्व्हेस्ट नाही करायचं. इव्हन तुम्ही बाकीचे इन्व्हेस्टमेंट जरी करायला गेलात, बाकीचे इन्व्हेस्टमेंट जरी करायला गेलात तर तुम्हाला आहे, पर्याय आहेत. कुठला पर्याय आहे तर तुम्हाला म्युच्युअल फंडाचा आहे, लँड्स मधला आहे, बँक्स मधला आहे, स्टॉक मार्केट आहे, आणि अजून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी अजून कुठे असेल इन्व्हेस्टमेंट करायची ते करू शकता. परंतु इथेही 5 लाख तुम्हाला फक्त म्युच्युअल फंडात नाही टाकायचे,
लँड्स मध्ये नाही टाकायचे आणि बँक मध्ये टाकायचे नाही. तुमचे जे 5 लाख आहेत त्यापैकी काही लाख आहेत तुम्ही एखाद्या लाख रुपयाची एखादी कुठतरी छोटीशी कुठं आता भेटत नाही पुण्यासारख्या ठिकाणी पण बाहेर मिळू शकतं. थोडेसे विलेज एरियामध्ये तुम्हाला 1-2 गुंठा तिथे मिळू शकते. 1-2 लाखात कधी-कधी एकर पण मिळू शकते जरी तुमचा बागायती एरिया नसेल तर. कोरडवाहूला वगैरे. सो त्यातून अर्धी एकर मिळू शकते. तिथे इन्व्हेस्ट करा 5 लाखापैकी 2 लाख रुपये. यातले म्युच्युअल फंडात प्लॅन करून काही इन्व्हेस्ट करा. एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्ट करा. बँक्समध्ये तुम्ही काहीतरी 1 लाख लाखभर रुपये राहू द्या का? तर हे सगळे ठिकाणी इन्व्हेस्ट केल्याने तुम्हाला योग्य वेळी ग्राहक जर नाही मिळाला, तर तुम्हाला अडचण येऊ शकते फायनान्शियली. मग आपले असतानाही आपल्याला काय करावं लागू शकतं? कोणाला तरी हात पसरायला लागू शकतात. मग करायचंय काय? तर कुठेही इन्व्हेस्टमेंट करताना एक तर तुमचं नॉलेज वापरा. अदरवाईज तुम्ही शिका कुठेतरी किंवा ते जरी पॉसिबल नाही झालं, तरी एखाद्या चांगल्या व्यक्तीचा सल्लागार म्हणू आपण किंवा सल्लागार म्हणू. त्या व्यक्तीचा सल्ला घ्या. ॲडवायझर तुम्ही त्याच्याकडे ॲज अ ॲडवायझर म्हणून त्याच्याकडे जा. तो ॲडवायझर असेल तुम्ही त्याचे क्लायंट म्हणून जा. ₹5-10 दिले तरी हरकत नाही. कारण की इथे 5 लाख रुपये देऊन इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा आणि मोठी जोखीम घेण्यापेक्षा त्याला 5-10 2-4 हजार रुपये देऊन त्याला एक वर्षभर ते सांभाळायला जरी दिलं आपल्याला म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट नाही, परंतु सर कुठे इन्व्हेस्ट करू? काय करू? कसं करू? मी माझं करतो परंतु तुम्ही मला सांगा. कुठे अपॉर्च्युनिटी आहे? बँकिंग स्टॉक्समध्ये गेलो तर चांगलं आहे का? बँक्समध्ये एफ-डी केली तर बरं राहील का? लँड्स एखाद्या ठिकाणी घेतली तर बरं राहील का? बऱ्याच लोकांना सगळा एक्सपिरियन्स असतो. ऑलराउंडर असतात बऱ्याच ठिकाणी. सो त्या ठिकाणी तुम्ही जाणं गरजेचं आहे. परंतु एक वन प्लेस, वन मनी आणि वन इन्व्हेस्टमेंट या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे? इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ठीक आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की तुम्हाला हे सगळं करताना काय-काय करणं गरजेचं आहे. तुम्ही जर फंडामेंटली जर स्टॉक चेक करायचा टेक्निकली स्टॉक चेक करायचा तुम्हाला एवढ्या गोष्टी जनरली माहित पाहिजेत. तुम्हाला पी रेशो काय आहे तो कळायला पाहिजे. डिव्हिडंड पी रेशो काय कळायला पाहिजे. ग्रोथ इन प्रॉफिट कसं आहे पाठीमागच्या क्वार्टरमध्ये कसं आहे वर्षाला कंपनीचं कसं चाललंय. ईपीएस काय अर्निंग पर शेअर कसा काय चाललाय त्याचं ऍक्च्युअली काही फॉर्म्युले असतात ते करून आपल्याला सगळं अनालिसिस करायचं असतं. सेलमध्ये ग्रोथ कशी आहे प्रॉफिट येतोय म्हणजे सेलमध्ये ग्रोथ आहे का फक्त प्रॉफिटच दिसतोय का मॅनिप्युलेशन आहे ते पण कंपनीचं पाहणं गरजेचं आहे. कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत. ब्रँड अँबॅसेडर खरं जाहिरातवाला नसतो तर कंपनीचा खरा ब्रँड अँबॅसेडर हा कंपनीचा ओनर किंवा त्याचा मालक असतो. त्याच्या फेसकडे पाहूनच कंपनी चालते. त्याच्या पॉलिसीकडे पाहूनच कंपनी चालते. आज एखाद्या तुम्ही याचं विजय मल्ल्याचा एखाद्या प्रोडक्ट काढला आणि तुम्हाला सांगितलं की याच्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा तुम्ही जाताल का? इन्व्हेस्टमेंटला नाही जाणार विजय मल्ल्याचा. पण त्याच ठिकाणी जर तुम्हाला कोणी जर म्हटलं टाटा रतन टाटाजींनी अशी कंपनी केली आणि त्या कंपनीत ते इन्व्हेस्ट करण्याचं आवाहन करतात तुम्ही डोळे झाकून पैसे टाकला. फरक कशाचा आहे? जाहिरात केलेल्या ब्रँडचा नाही. किंवा जाहिरात करून रणबीर कपूर किंवा दुसरा कोणतरी घेऊन आलात तुम्ही समजा वरुण धवन त्याचा नाहीये. तर ऍक्च्युली ती कंपनीचा मालक कोण आहे? दॅट इज अ रिअल ब्रँड. ही इज अ रिअल ब्रँड. ही इज अ रिअल अँबॅसेडर. ठीक आहे. त्यानंतर ब्रँड अँबॅसेडर म्हणू. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे पुढचा की इंडस्ट्रीची अपॉर्च्युनिटी काय आहे आता. तुम्ही जर फायनान्समध्ये गेलात तर फायनान्सला लोकांना लोन लागणार आहे. फायनान्सला चांगला सेक्टरला आहे इंडस्ट्रीला. फायनान्स मधली कंपनी. एखादी कंपनी इलेक्ट्रिकल मध्ये तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिकल मध्ये चांगलं चाललेलं आहे. एखादी कंपनी बॅटरी बनवते. लिथियमच्या बॅटरी. ते कंपनी कुठल्या कुठल्या ते शोधू शकतात. एखादी कंपनी अजून काहीतरी वेगळं काहीतरी बनवते. त्याला फ्युचर आहे पुढे. अशा कंपनीत जाणं म्हणजे त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीला काय अपॉर्च्युनिटी आहे त्याप्रमाणे ती कंपनी तसा परफॉर्मन्स करू शकते. कंपनीचं मार्केटमधलं स्थान काय आहे? ते पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर त्या कंपनीचं बिझनेस स्ट्रक्चर काय आहे? पॉलिसी काय आहे? प्रोडक्ट काय आहेत? त्या कंपनीची बुक व्हॅल्यू काय आहे? रिअल व्हॅल्यू काय आहे? बुक व्हॅल्यू म्हणजे ती रिअल व्हॅल्यू असते त्याची. त्यानंतर कंपनीचे रिझल्ट्स काय सांगतात? पाठीमागचा क्वार्टरली रिझल्ट काय आला? त्याच्या पाठीमागचा इयरली रिझल्ट काय आहे? त्यानंतर 2 क्वार्टरचा काय आहे? पाठीमागच्या 5 वर्षात काय परफॉर्मन्स आहे? ते आहे. इबिटा मार्जिन काय सांगतो कंपनीचा? कंपनीचे बोनस शेअर देते का देते? कशामुळे देते? त्यामुळे कंपनीला पुढे परिणाम काय होऊ शकतो? शेअर इश्यू राईट इश्यू काय आहे? बायबॅक काय आहे? शेअर स्प्लिटिंग काय कन्सेप्ट आहे? फायनान्शियल रिपोर्ट काय आहेत कंपनीचे? सगळे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आफ्टर प्रॉफिट टॅक्स किती आहे? बिफोर टॅक्स तुमचं प्रॉफिट किती आहे? आफ्टर टॅक्स तुमचं प्रॉफिट किती आहे? कंपनीचे वेजेस किती आहेत? कंपनीला रिझर्व्ह फंड किती आहे? हे सगळं छोटं आहे. हे सगळं पाहायला तुम्हाला 10 मिनिट लागतात कंपनीला. 10 मिनिट्स किंवा मॅक्झिमम मी सांगेल 20 मिनिट. पण 20 मिनिटात हे जर सगळे पॅरामीटर उतरले तुम्हाला कंपनी फक्त सिलेक्शन लिस्टला येऊन थांबते. परंतु नंतरचा मेन इंटरव्ह्यू कुठे होतो त्या कंपनीचा? या गोष्टीमध्ये. हा इंटरव्ह्यू घेतल्यावरच कळते कंपनी जायचं की नाही. हा या ठिकाणी पाहिलंय डॉक्युमेंट चेक झालेत परंतु इंटरव्ह्यू वरती डिपेंड आहे काय कंपनीचे सिलेक्ट करायची की नाही करायची. कंपनीची फेस व्हॅल्यू काय आहे?
बुक व्हॅल्यू काय आणि मार्केट व्हॅल्यू काय ते इम्पॉर्टंट करतं. मार्केट व्हॅल्यू म्हणजे तुमच्या आत्ताचा रेट कसा आहे, त्याप्रमाणे तो चीप आहे, हाय आहे की मीडियम आहे. मग फंडामेंटल हे सगळं चेक करून झालं, कंपनी तुमच्या कशावर येते, सिलेक्शन लिस्टवरती येते, किंवा तुमची सिलेक्शन लिस्टमध्ये आल्यानंतर तुमच्या एक पर्टिक्युलर फाईलला येऊन जाते, हा ही कंपनीमध्ये मला बाय करायचं. टेक्निकली काय, ट्रेंड लाईन्स किंवा ट्रेंड अनालिसिस काय सांगतंय, प्राइस ऍक्शन पॅटर्न वेगवेगळे त्या कंपनीबद्दल काय सांगतात, प्राइस बद्दल, डिमांड कुठे, सप्लाय कुठे, तो काय सांगतोय, सपोर्ट रेजिस्टन्स कुठल्या स्थानावरती आहे त्या कंपनीचा, इंडिकेटर काय सांगतायत, कॅन्डलस्टिक पॅटर्न काय सांगतो चार्ट ट्रेडिंग करताना, डाव थिअरी काय सांगते तुम्हाला, कुठल्या तो ऍक्च्युली कुठल्या फेजला आहे, ऍडव्हान्स चार्ट ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला तो अजून वेगळ्या डायरेक्शनला काय सांगतो, स्मार्ट मनी काय सांगताय, इंट्रोड्युशन काय सांगतायत, डेटा तुमचा काय सांगतो त्याचा, हा डेटा वेगळा आहे, परंतु हा डेटा पण तुमचा फ्युचर्स मधला पण त्या कंपनीचा डेटा असतो, डेरिव्हेटिव्ह मार्केटचा, तो डेटा पाहून पण आपल्याला 3-4 महिने अंदाज लावता येतो. त्यानंतर ट्रेंड अनालिसिस प्रॉपरली कसं आहे, व्हॉल्यूम ऍक्च्युली कसा आहे, व्हीएसए कसा आहे, हे सगळं पाहून स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणजे इन्स्टिट्यूशन आणि स्मार्ट मनी यांची कन्सेप्ट काय आहे, त्या कन्सेप्ट नुसार ते वर्क होतं काय, आणि मग त्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, इथे बाईंग करावं लागतं. तुम्हाला मी जे सांगितलं की स्टॉक 5 दिवस वर गेलाय, त्यातला 2 दिवस थोडा निगेटिव्ह आहे, अजून 3 दिवस किंवा 2 दिवस वरती राहिला तर आपण बाईंग साठी विचार करू शकतो, पण स्टॉक 2 दिवस खाली खाली पडला, मला आतून ते फील होत होतं. आतून फील व्हायला म्हणजे का माझं त्याचं बॉन्डिंग नाही, पण त्याचं माझं बॉन्डिंग जे झालं चार्टचं आणि मार्केटचं, ते एक्सपिरियन्सने झालंय आणि चार्ट पाहून झालेलं आहे. मी आज जर तुम्ही म्हटलं सर स्टॉकचं भविष्य काय, मी तुम्हाला विदिन 30 सेकंड सांगू शकतो चार्ट ओपन केला, मला फंडामेंटल पाहिजे गरज नाही. ओके, 30 मिनिटात सांगतो की याचं आत्ता कुठं घेणं गरजेचं आहे, घेणं गरजेचं नाहीये, चांगली प्राइस आहे, पुढचं पोटेन्शियल काय आहे, मी तुम्हाला 30 सेकंदात एक स्टॉक सांगू शकतो, मॅक्स टू मॅक्स 2 मिनिट. हे कशामुळे, तर या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. मग हे झालं स्टॉक मार्केटमध्ये. मग म्युच्युअल फंडात जायचं आपल्याला. म्युच्युअल फंड काय करतं आपल्याला, सांगतं की वर्षाला मी तुम्हाला 5 ते 10-15% देऊ. ऍक्च्युअली म्युच्युअल फंड करतं काय, म्युच्युअल फंड तुम्ही कधी विचार केलाय का की म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करून, फक्त म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करून मी महिन्याला पैसे देतोय 500, 1000, 200, काय समजा जे काय तुम्ही देता, 2000 देतो, कोणी 5000 देतं, पण मग मला टप्प्याने पैसे देऊन तुला मला मला तो कसं काय व्याज त्याच्यावरती, व्याज म्हणा किंवा त्याच्यावरती तुम्ही रिटर्न कसं का देतं, हा कधी तुम्ही विचार केलाय का त्याचा. किंवा दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही हा विचार केलाय का, जर बँकेमध्ये जर तुम्हाला पैसे टाकायचे, तुम्हाला महिन्याला पैसे भरून तुम्हाला व्याज येतं ना, याच्यातला भाग नाही आरडी ला वगैरे करून, पण ते प्रत्येक महिन्यात प्रमाणे काय होतं, त्याचं लॅप्स होत जातं, म्हणजे एकदा जी एफडी केली त्याचं व्याज वेगळं, आणि रिकरिंग करून महिन्याला भरलं त्याचं व्याज वेगळं, बरोबर. सो वन टाइम जे इन्व्हेस्ट करतात त्याच्यावरती व्याज तुम्हाला काय मिळतं, एक ठोक व्याज मिळतं की आज या तारखेला इन्व्हेस्ट केलं, 1 वर्षाने काढतात, याच्यावरती 6% व्याज तुम्हाला आलेलं आहे. पण रिटर्न जे तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये म्युच्युअल फंडात, ते कसे काय कॅल्क्युलेट करतात, तर त्या कंपन्या काय करतात, तुम्हाला जर माहित नसेल तर आज सांगतो, असेल तर रिव्हिजन होईल तुम्हाला. याच कंपन्या जे आता मी सगळं शिकवलंय, त्यांचे फंड मॅनेजर किंवा त्या कंपन्यांचे मधले अनालिस्ट काय करतात, अनालिस्टच्या राय घेऊन ते फंड मॅनेजर पर्टिक्युलर चांगल्या कंपन्यांमध्ये स्वतः तुमचे पैसे घेऊन, अशा लाखो लोकांचे पैसे घेऊन करोडो रुपये इन्व्हेस्ट करतात, आणि त्यांना माहिती आहे वर्षातनं आपल्याला या स्टॉक मधनं 70% येऊ शकतात. आणि असं काही नाही की फक्त स्टॉक्स मध्ये, काही वेळेला ते ऑप्शन्स आणि फ्युचर मध्ये पण काम करतात रिस्क घेऊन, त्यांच्या ज्याच्यावरती म्हणजे जोरावरती किंवा त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीवरती. आणि तिकडे ते इन्व्हेस्ट केल्यानंतर असं लक्षात येतं आपल्याला की त्यांना त्या ठिकाणी 70-80% रिटर्न मिळतात, आणि त्यातलं काढून तुम्हाला ते 10 ते 12% देतात. मग मी तुम्हाला असं म्हणेल, जर तुम्ही हा जर अभ्यास केला, तर तुम्ही 15% भागीदार होण्यापेक्षा तुम्ही 70% का होत नाही, व्हायला पाहिजे की नाही. आता एखादा तुम्हाला समजा सांगितलं की हा म्युच्युअल फंड आहे, या म्युच्युअल फंडाचं मला सांगा कसं काय अनालिसिस करून, तो म्युच्युअल फंड मॅनेजर तुम्हाला तिथे दिसतो, हा म्युच्युअल फंड या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडासाठी मॅनेजर आहे, आणि त्यांनी कुठे कुठे इन्व्हेस्ट केलं ते तुम्हाला स्टॉक सगळे दिसतात इथे, यांनी टाकलं. मग मी काय सांगेल, ते 10 स्टॉक मध्ये तुम्ही चांगल्या लेवल शोधून इन्व्हेस्ट करा ना, तुम्हाला तेवढे मिळतील. आता म्युच्युअल फंड बरेचसे मायनस मध्ये गेले, पण तुम्ही घेतलात नसता, आणि तुम्ही आत्ता पाहिलं तर बजाज फायनान्स गेल्या 2-3 दिवसामध्ये थोडा वाढला होता, मारुती गेल्या काही दिवसामध्ये 10-15% वाढला. मग 15% वाढला, 365 दिवस वाढ पाहण्यापेक्षा 4 दिवसाचा मारुती चांगला पकडला, तर तुम्हाला 15% रिटर्न तिथे येऊ शकतात. ओके, वी विल गो ऑन स्क्रीन. आता इथे बघा, मी मनी कंट्रोल वेबसाईट ओपन करतो. मी म्युच्युअल फंडाच्या विरोधात नाही, अजून समजून घ्या. तुमच्यातले कोणी जर तिथं म्युच्युअल फंड ऍडवायझर असताल, कोणी तुम्ही एजंट असाल, तुम्ही म्हणाल सर तुम्ही आमच्यावरती काय पोटावर पाय देता, मी तुम्हाला नावच ठेवत नाही. म्युच्युअल फंड ठीक आहे, परंतु त्याच्या पुढे जाऊन पण आपण काही गोष्टी पाहणं, म्युच्युअल फंडात गेलो मी ते.
आता इकडे लेफ्ट साईडला गेलो आपण, तिथे दाखवत होतो फाइंड फंड कोणते करायचे किंवा टॉप रँक कुठले आहेत, परफॉर्मन्स ट्रॅकर कुठल्या कुठल्या चांगला आहे. तर ते आपल्याला त्याची गरज नाही. आपल्याला फक्त याच्या काय करू आपण, म्युच्युअल फंडामध्ये इथे टॉप रँक मध्ये जाऊ. टॉप रँक म्युच्युअल फंड. आता या ठिकाणी गेल्यानंतर कुणीही अदरवाईज घेऊ नका, तुमचं तुमचं चालू ठेवा. मी फक्त तुम्हाला अवेअरनेस दाखवतोय. आता हे म्युच्युअल फंड बघा, यांनी काय दाखवलं, तुमचा SBI कॉन्ट्रा फंड म्हणून एक म्युच्युअल फंड मध्ये, बरोबर आहे. आता SBI कॉन्ट्रा फंड जो काय त्या नावाने काढलाय, तर यांचं लॉजिक काय असतं की पर्टिक्युलर एक नावाने आपण लिस्ट करायचा. ओके, लिस्ट करायचा आणि त्यात लोकांना आव्हान करायचं की याच्यामध्ये करा, आणि लोकांचे पैसे आले की ते पैसे काय करायचे, आपण स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि त्यांना ते एक रिटर्न देतात, जसा रिटर्न येईल. आता हा जो SBIचा कॉन्ट्राचा आहे, तर एका वीक मध्ये हा 3% प्लस आहे, कारण की या वीक मध्ये काय झालं, थोडंसं मार्केट वर गेलं. एका महिन्यामध्ये 1% मायनस आहे, 3 महिन्यात 1% मायनस आहे, त्यानंतर 6 महिन्यात 2% मायनस आहे, आणि 4 महिन्यात जर एक वर्षात पाहिलं आपण, तर ज्या लोकांनी पहिल्यापासून इन्व्हेस्ट केली त्या लोकांचा काय झालेला आहे, 4% तो मायनस गेला. त्याच्यामध्ये फार लॉसही फास्ट होत नाही आणि फार ग्रोथही फास्ट होत नाही. पण पाठीमागचं जे इयर आहे, या इयर पेक्षा पाठीमागचं, त्यात त्यांनी वार्षिक 13% रिटर्न दिले. पाठीमागच्या 2 वर्षात दोन्ही मिळून 45% रिटर्न दिले, गुड होता. परंतु हा 45% का आला, रिझन तुम्हाला सांगतो मी. त्यावेळेला कोरोनामध्ये स्टॉक काय झाले होते, सगळे खालून वरती पीक झाले होते. तेव्हा ज्या लोकांनी बॉटम लेवलला इन्व्हेस्टमेंट केली होती म्युच्युअल फंडात, त्यांना ते रिटर्न्स इथे मिळाले. परंतु 45% दरवेळेला नाही मिळू शकत. आता हे 45%च्या अगेन्स्ट काय झालं, हळूहळू इकडे हा त्याचा काय झाला, घसारा होत चालला, डिप्रिशिएशन होत चाललंय, परफॉर्मन्स डाऊन होत चाललाय. मी मी म्युच्युअल फंडाला नाव ठेवत नाही, परंतु म्युच्युअल फंडाने ज्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केलंय त्या स्टॉकचा जर परफॉर्मन्स जर डाऊन असेल, तर बाय डिफॉल्ट म्युच्युअल फंड तुमचा डाऊन असेल. गॉट इट. आता पुढचा मुद्दा आहे, आता या SBI ने कोणाकोणामध्ये इन्व्हेस्ट केलंय चेक करा. हे बघा, पूर्ण फंड साईज किती आहे, तर 45,4584 करोडचा त्याचा पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट आहे, बरोबर. आता खाली चेक करा, इथे तुम्हाला एक ग्राफ दिसतो, यात का आपल्याला जास्त, मी का म्युच्युअल फंड शिकवत बसत नाही तुम्हाला. खाली हे मग दाखवल्याप्रमाणे दाखवलं, प्लस मायनस काय आहे, SIP रिटर्न पण त्यांनी दाखवले, सगळं झालं. आपल्याला इम्पॉर्टंट आहे खालचा चार्ट, टॉप 10 स्टॉक इन पोर्टफोलिओ. या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओ मध्ये किंवा या म्युच्युअल फंडचा जो मॅनेजर आहे, त्याने तुमच्याकडून घेतलेले पैसे या सगळ्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केले, 10 स्टॉक्स मध्ये. डिटेल पाहायचं असेल खाली टाका, अजून जास्त स्टॉक दिसतील. आता या ठिकाणी जर पाहता 10 दाखवतो सुरुवातीचे, ICICI बँक मध्ये टाकला, ओके, गेल मध्ये टाकला, त्यानंतर ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया म्हणून कंपनी, त्यानंतर SCL टेक्नॉलॉजी मध्ये टाकले त्यांनी पैसे, बंधन बँकेत टाकले तुमचे घेतलेले पैसे, NHPC लिमिटेड कंपनी आहे पॉवर मधली, त्याच्यामध्ये टाकले. ITC आहे सिगारेट मधली, म्हणजे ITC ऑलरेडी सगळीकडेच आहे, सिगारेट टाकले पण FMCG ची ती, बिस्किट आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. रिलायन्स मध्ये यांनी पैसे टाकलेत, रिफायनरी मार्केटिंग, अंबुजा सिमेंट मध्ये टाकलेत आणि स्टेट बँक इंडिया मध्ये टाकले. आता एवढे हे स्टॉक्स जे आहेत होल्डिंगचं, तर त्यांनी टाकल्यानंतर एवढे काय झाले, ते इथे प्लस मायनस दाखवतात. 1 मंथ मध्ये चेंजेस किती त्यांनी घेतल्यानंतर प्लस मायनस दाखवतात. मला याच्यामध्ये फक्त एवढंच, क्वांटिटी पण सांगली, 17 लाख क्वांटिटी याच्यामध्ये टाकली, 85 याच्यामध्ये टाकली, 7 लाख याच्यामध्ये घेतले, सगळं दाखवतंय. हे करोड मध्ये टाकलं, इथे लाख मध्ये. याच्यातून फक्त एक स्पष्ट होतं की या स्टॉक्स मध्ये त्यांनी इन्व्हेस्ट करून आपल्याला 5-10% देण्यापेक्षा तुमचा अनालिसिस चांगला, ते सगळे स्टॉक चांगले आहेत कारण त्यांनी निवडले. मग स्टॉक सिलेक्शन तुम्ही 10 म्युच्युअल फंडात आणि त्यांचे स्टॉक शोधा, फंडामेंटल अनालिसिस तुमचं अनालिसिस ऑटोमॅटिकली होऊन जातं. सिक्रेट सांगतोय तुम्हाला. हा, माहिती गरजेचं आहे, पी माहिती होणं गरजेचं आहे, EPS माहिती होणं गरजेचं आहे, स्टॉक बॅलन्स शीट पाहणं गरजेचं, सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण ऑलरेडी जर प्लॅटफॉर्म जर पाहिजे असेल तुम्हाला, घ्या ऑलरेडी किती 50 स्टॉक चांगले आहेत का, तर पहिल्यांदा मी सांगेल अगोदर तुम्ही निफ्टी फिफ्टीच्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करा. सेफ नाही, सेफेस्ट स्टॉक आहेत. कधी ना कधी तरी ते वर येतात, जरी एक मोठा क्रॅश झाला, पण आपले इन्व्हेस्टमेंट कधी करायची हे जर कळालं तर आपण त्यात पण अडकत नाहीत. आज माझे बऱ्यापैकी वरच्या साईडला जे स्टॉक माझे 20-25 वर्षात टाकलेत, मी त्यांना हात लावलेला नाही, कारण की आता काढले तर खाली परत नाही गेले तर ते पर्सेंटेजला पुढे फटका बसतो. जे स्टॉक माझे आता वाटले होते तेव्हा मी ह्या क्रॅश होण्याच्या अगोदर मी काढून घेतले बऱ्यापैकी, आणि जे स्टॉक शॉर्ट टर्मचे होते ते क्रॅश होण्याच्या आधी काढून घेतले. आता तुम्ही म्हणाल काय, इंट्राडे वरती जास्त फोकस आहे, कारण की आता इन्व्हेस्टमेंट न स्विंगला करण्यासारखा चांगला दिवस आहे ना, किंवा दिवस आहेत ना तुम्हाला लॉंग साठी आहे. तर मग गरज काय आहे, तर मी जस्ट वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. जेव्हा मार्केट आता खाली येतंय, अजून आलं तरी चांगलं, मला तरी वाटतं अजून मार्केट 14, मी 15 14 5 सांगितलं होतं तुम्हाला, स्टेटस मध्ये पाहिलं असेल,
तरी 14,900 का 14,800 समथिंग येऊन गेलं मार्केट, 15 क्रॉस केलं परत. परंतु मी हेच सांगेल की माझा व्ह्यू 14.5 आणि नंतर 13.5चा आहे. एवढं जर आत्ता केलं तर त्याने अपेक्षित आहे, कारण आत्ता जर एवढं मार्केट खाली आलं ॲज अ रिट्रेसमेंट म्हणून किंवा करेक्शन म्हणून, तर आपल्याला पुढचं फ्युचर चांगलं आहे पुढचे 3-4 वर्ष. जोपर्यंत मोदी गव्हर्नमेंट आहे तोपर्यंत मार्केट बूम असणार आहे. रिझन आहे, मी कोणाचा सपोर्टर नाहीये किंवा मी कोणाला दुजोरा देत नाही कुठल्या गोष्टीला कोणाच्या, परंतु काही त्यांच्या पॉलिसीज आणि मोदी गव्हर्नमेंटवरती जे इन्व्हेस्टर्स आहेत मोठे FIDS वाले आणि बाकीचे पण इंडिव्हिज्युअल दुसऱ्या जे आहेत, तर त्यांचा या गव्हर्नमेंटवरती पॉझिटिव्हली अप्रोच आहे किंवा व्ह्यू आहे की हे गव्हर्नमेंट चांगलं काहीतरी करते आणि करेल पुढे, म्हणून लोक काय करतात मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्ट करतात. जेव्हा मोदी गव्हर्नमेंट नसेल, म्हणजे मोदी जरी गेले आणि बीजेपी राहिलं तरीही पॉझिटिव्ह असू शकतं, परंतु जर बीजेपीच गेलं तर त्या वर्षामध्ये पहिल्या वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये क्रॅश येऊ शकतो. ही रेकॉर्डिंग आज आहे, जर झाली रेकॉर्डिंग तर तुम्हाला मिळेल, पण हे वाक्य अधोरेखित करून ठेवा आज. का तर तेवढं मी जाणतो. ठीक आहे. मग याप्रमाणे तुम्हाला पाहिजे तुम्हाला सगळे डिटेल्स येत आहेत. मनी कंट्रोलला जा, प्रत्येक म्युच्युअल फंड टाका, कुठल्या म्युच्युअल फंडामध्ये किती पैसे आहेत, कुठल्या म्युच्युअल फंडामध्ये कुठे इन्व्हेस्ट केले. समजा आता एखादा IIFLचा आहे, त्यांचा या म्युच्युअल फंड आहे, इथे जा, क्लिक करा. IIFLने किती त्यांचे पूर्णपणे म्युच्युअल फंडाची साईज आहे तर 2800 करोडची आहे. ओके, ग्रेट. त्यानंतर खाली या, रिटर्न्स कसे आहेत ते दाखवतो पूर्णपणे, किती किती वर्षात किती आले. आता ऑलरेडी या आठवड्यात चांगला आहे, आठवड्यात थोडं मार्केट वर गेलं म्हणून 4% याच्यामध्ये रिटर्न आहे. ज्या लोकांनी नव्याने इन्व्हेस्ट केली त्यांना 4% रिटर्न आता मिळाले, पण कधी चीप प्राइस होती म्हणून मिळाले. त्याच्या आधी बघा, 1 महिन्यात 1% मायनस, 3 महिन्यात 8% आणि 6 महिन्यात 12% तुमचे मायनस आहे म्युच्युअल फंड. तर 12% तुम्हाला ऍट पार यायला आणि परत वर जायला 2 वर्ष लागतील, तोपर्यंत तुम्ही मायनस मध्येच. किंवा ऍट पार येऊन चांगलं प्रॉफिट यायला 1-1.5 वर्ष वाट पाहावी लागेल. मग आता खाली जर पाहिलं तर या सुरुवातीपासून यांनी काय दिलं, 2014 सालीपासून टोटल 187 पर्यंत दिलं होतं, म्हणजे भरपूर म्युच्युअल फंड वाढला. नंतर गाजावाजा झाला असेल तर तो आले लोक, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, काढून घेतलं डिस्ट्रीब्युशन लेवल प्रमाणे. आता हे जाऊ द्या इथलं. त्याच्यानंतर खाली SIP पण आहे, याची सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे त्याचे SIP ज्यांनी केलं तर 5 वर्षामध्ये किती 52% दिले, नंतर 28-10, नंतर मरगळला उलटा वर जाण्याच्या ऐवजी. नो इश्यू, आपल्याला काय त्यात करायची गरज नाही. आता खाली आहे, यांचं कुठे चेक करा, यांनी कुठे कुठे इन्व्हेस्ट केलं. ICICI बँक सापडला तुम्हाला स्टॉक लॉंग टर्मला, HDFC बँक लॉंग टर्मला स्टॉक सापडला, फक्त तुम्हाला आता टेक्निकली प्राइस चेक करायची. इन्फोसिस सापडला, भारतीय रिटेल सापडला, लार्सन टर्बो सापडला, स्टेट बँक ऑफ इंडिया सापडला, ऍक्सिस सापडला, SRF सापडला, डॉक्टर रेड्डी सापडला आणि क्रॉम्प्टन ग्रीव्हस सापडला. स्टॉक सिलेक्शन लिस्ट आर रेडी फॉर युअर इन्व्हेस्टमेंट. जस्ट फाइंड अ गुड प्राइस अँड टेक युअर ट्रेड्स. ओके, काय करायचे, फंडामेंटल करायचे काहीच नाही. आयते स्टॉक उचला ही म्युच्युअल फंड, पण म्युच्युअल फंडाचे 10% हे करण्यापेक्षा हे स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट केलं, तुम्हाला प्रत्येक स्टॉकला 10% मिळू शकतात, वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट टाकली तर त्याचा तुम्हाला रिटर्न चांगला येऊ शकतो. कळालं? यस. चला पुढचं. आता तुम्हाला जर हे सगळं शिकायचं असेल तर तुम्हाला माझ्याकडचा प्रोडक्ट आहे म्हणून दाखवतो. सॅपा आहे, करायचं असेल कोणाला करू शकता. 6 जुलैला बॅच स्टार्ट होते. 6 जुलैच्या बॅच नंतर ऑगस्ट महिन्यातल्या बॅचला ड्रॉप आहे, किंवा ती बॅच थोडीशी मी घेत नाहीये. फक्त फिजिकल माझ्या बॅच कंटिन्यू चालू आहे शनिवार रविवारला. फिजिकल ज्यांना करायची इच्छा असेल, ज्यांना ऑनलाईन सॅपा शिकायचं, जे पुण्याच्या बाहेरचे आहेत त्यांना 6 जुलैची बॅच आहे. ऑगस्ट महिन्यातली बॅच नसेल, डायरेक्ट सप्टेंबर महिन्यापासून स्टार्ट होईल परत. ठीक आहे. त्यात सगळं सॅपामध्ये कम्प्लीट पॅकेज आहे, नर्सरी टाकल्यापासून किंवा तुमचं प्ले ग्रुपला टाकल्यापासून ग्रॅज्युएशन होऊन जॉब लागण्यापर्यंत, रिटर्न येण्यापर्यंतची जबाबदारी माझी असते इथे. ठीक आहे. जर कोणाला ब्रोशर हवा असेल तर काय परत परत मी दाखवत बसत नाही. हवा असेल मला टेक्स्ट मेसेज पर्सनली करा किंवा आपला व्हॉट्सअपला, किंवा तुम्हाला वाटत असेल ब्रोशर तर मी ग्रुपवरही मला कळवा पाहिजे म्हणून तिथेही टाकतो. चॉईस इज युअर्स, काय करायचं काय नाही करायचं. आता इथे बघा, तुमच्याकडे जसा फंड आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करायचं सगळ्या ठिकाणी. ठीक आहे. चलो, क्वेश्चन अँड आन्सर्स. काय कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. तरी भरपूर वेळ झाला, 8:49 झाले. कोणाला डाऊट आहे रिगार्डिंग टुडे सेशन? सर मला एक डाऊट आहे. हा बोला ना. नाव काय सर आपलं? अभिषेक हेमाडे. हम्म. तुम्ही असं सांगितलं होतं की डिमांड अँड सप्लाय गडबड झाली की तो प्रॉब्लेम होतो, आणि होलसेल प्राइस बद्दल बोलला होता. त्याच्यात तुम्ही एक वाक्य मेन्शन केलं की मार्केट पडते तेव्हा बाईंग नाही करायचं. पण आता मी तर नवीन आहे, पण हे अनालाइज कसं होतं नेमकं की काय लेवलला ते पडतंय किंवा नाही? त्यासाठी टेक्निकल अनालिसिस आहे ना.
सुपर ऍडव्हान्स प्राइस ऍक्शन जर तुम्हाला आली की तुम्हाला ऍक्च्युअल त्यावेळेला कळतं की खरी प्राइस बाय करण्यासाठी कुठे आहे. टेक्निकल अनालिसिस किंवा सॅपा केल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही ज्या चेअर मध्ये बसला तुमच्या बाजूला उजव्या साईडला तुमचा कुणी जरी अजून बसला शेजारी राईटला, तर एका बाजूला प्राइस ऍक्शन वाला किंवा तुमचा सॅपावाला असू द्या तुम्ही बसा, तुम्हाला चार्ट वेगळा दिसेल, सॅपावाला चार्ट वेगळा दिसेल. कारण त्याला काय ते फरक ऑलरेडी ऍडव्हान्स मध्ये सगळ्या गोष्टी आहेत. फरक हा असतो की नेमका प्राइस ऍक्शन शिकल्यामुळे त्याची चार्ट कडे पाहण्याची नजर वेगळी असते पूर्णपणे आणि त्याला चार्ट ऑलरेडी रीड करता येतो ऍडव्हान्स लेवलला. जसं आपण अध्यात्मामध्ये एखादी गोष्ट म्हणतो ना, बेसिकला आपण काय आहे आणि ऍडव्हान्सला काय आहेत आपण पाहतो किंवा कुठेही जर पाहिलं आपण तरी. तर त्या विषयावरती समजा एखादा इंजिनिअरिंगचा आहे तर ज्याला फार शिकला नाही त्याला ऑटोकॅड शिकायला गेलं तर बेसिक लेवलला ज्या आधीच्या लँग्वेज केल्यात त्याला तेवढंच कळतंय, पण जे ऑटोकॅड झाला आणि तो बाजूला बसलाय त्याला ऍक्च्युअल माहित असतं की डिझायनिंग याच्यात काय करायची आपल्याला, म्हणजे तुमचा प्लॅन तयार होईल. बरोबर. सो बेसिक शिकलात त्याला बेसिकच माहित असणार, पण जे ऍडव्हान्स शिकलात प्राइस ऍक्शन त्यांना तुम्हाला आधीच कळणार की कुठे आपल्याला ऍक्च्युअली ऍक्शन करायची. दॅट्स इट. ओके. माझा अजून एक क्वेश्चन होता की या कोर्स मध्ये तुम्ही बेसिक पासून शिकवणार जो कुठला 6 तारखेला होतोय तो. बरोबर. बरोबर. तर त्याच्यामध्ये पूर्ण काय पुढचे बेसिक पण ऍडव्हान्स पुढचे पण काही कोर्सेस असतात का ह्याच्यात? सगळं भरपूर बेसिक झालं. शिकवलं जातं. क्वेश्चन काही ओके. याच्यामध्ये तुम्हाला काय सांगतो, नर्सरी तुम्ही प्ले ग्रुपला ऍडमिशन घेतलं का, एखाद्या शाळेमध्ये काय सुविधा असते, प्ले ग्रुपला ऍडमिशन घेतलं की बाहेर कुठं तो विद्यार्थी पाठवायचा नाही. त्याला फर्स्ट सिनियर आहे, फर्स्ट स्टँडर्ड आहे, 10th आहे, 12th आहे आणि ग्रॅज्युएशन पण आहे. उदाहरणार्थ भारतीय विद्यापीठ पुण्यात तुम्हाला तिथे जॉब हे झाल्यापासून म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन बीई तुमचं काय होईल तिथपासून तुम्ही मेडिकल केलं तुम्हाला तिथेच जॉब आहे. पण मेडिकल जरी झालं तुमचं किंवा दुसरं कुठलं झालं तर तुम्हाला डायरेक्ट जॉब साठी तयार करतात. तर मी जॉब साठी नाही, तुम्ही डायरेक्ट तुम्हाला कमवायला तयार करतोय कोर्स मध्ये. तयारी गॉट पूर्ण इट. होते आणि कोर्स फक्त 26 जुलै ते 4 ऑगस्ट नाही. हा कोर्स लाईफ टाइम आहे तुमच्यासाठी, लक्षात घ्या. कंटिन्यू पुढे ओके. येणाऱ्या गोष्टी शिकवतो, सगळ्या ऍडव्हान्स गोष्टी तुम्हाला येत जाईल कसं? कंटिन्यू राहतो. पुढे रिव्ह्यू सेशन असतात, लाईव्ह सेशन असतात, कॅम्पेन. आता कॅम्पेन आपण करतोय बाहेरचा कॅम्पेन म्हणजे की 2 दिवस आपला आता जुलैमध्ये जे पाठीमागचे विद्यार्थी होते सगळेजण आम्ही 2 दिवस आता लाईव्ह मार्केटसाठी आउट ऑफ पुणे चाललेलो. सगळे आम्ही जवळपास 100 जणांची बॅच बाहेर चाललेली. 2 दिवस तिकडे मेंटरशिप प्रोग्राम होणार आहे. तर म्हणजे सोडण्यासारखा काहीच विषय नाही ते, तुम्हाला सगळं रेडीमेड पॅकेज. ओके. दुसरा काही डाऊट आहे त्या संदर्भात? ह्याच्या व्यतिरिक्तच आहे. तुम्ही एक लाईन सांगितली की कुठलाही ह्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा 20% वर लॉस होतो तिथनं एक्झिटच व्हायचं. मग तो लॉस तुमचा 1,000 रुपयामध्ये असू किंवा जी काय 20% ती अमाऊंट तुमची जी अमाऊंट आहे त्याच्या 20% लॉस झाला की बाहेर पडायचं आणि चांगली अपॉर्च्युनिटी घेऊन ते बाकीचे राहिलेले 80% त्याचे काय आहे शिल्लक ते चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करून त्याच्यामध्ये आपण चांगल्या रिटर्न साठी आपल्याला तयार राहायचं किंवा वेट करायचं. तुम्ही आता सांगितले ते पुढे शिकवल तेव्हा कळेल. पण नॉर्मली हे 20% लॉस हा सोडला आपण तर आपण सेम स्टॉकला नसतं जायचं ना, म्हणजे जे बेटर आहे त्याच्याकडे वेगळ्या ठिकाणी जायचं जो स्टॉक ऍक्शन मोड मध्ये आलेला आहे आणि ज्या स्टॉकला फ्युचर चांगला आहे आणि तो स्टॉक ओव्हरऑल चांगला आहे, ब्रँडेड स्टॉक आहे, अशा स्टॉकला जाऊन हा आणि त्याच्या मागे जाण्यामागे फक्त 20% काढणे हा इंटेन्शन नसून तो आपल्याला मला ग्रोथ करायची. येस, त्या इंटेन्शनने जायचं. ओके. म्हणजे फिजिकली एक सांगेल मी तुम्हाला, तुमचं जे व्हिज्युअलायझेशन आहे हे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे मार्केटमध्ये. मी असं म्हणत नाही की त्याच्यामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी नाही, निगेटिव्ह गोष्ट नक्की घडेल पण त्याच्यातून चांगलं घेऊन पुढे जायचं. आता समजा एखाद्याने आता कोरोनामध्ये समजा काही इन्व्हेस्ट केला आणि एखादा लाख रुपये लॉस दाखवतो, बाबा तू आतापर्यंत तू शिकला ना, झटका बसला 1 लाखाचा, मग आता विचार कर की आता पुढे काय करता येईल. आयदर मार्केटला सोडून बाहेर पडून तुझा तू बाकीचा उद्योग बघ किंवा कुठेही जाऊन चांगलं शिक आणि इथून पुढे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट चांगला कर किंवा मार्केटमध्ये काम चांगलं कर. तुम्ही एखाद्या व्यवसाय जर समजा भरभराट नाही आले, तुम्ही व्यवसाय स्विच करता की नाही, किंवा त्या चालू व्यवसायामध्ये काय करता तुम्ही, दुसरी गोष्ट अजून नवीन गोष्टी शिकून त्याला वेगळ्या अँगलने घेऊन जाण्याचा प्रयत्न करता. बरोबर. पण आहे त्या जर परिस्थितीमध्ये तुम्हाला ग्रोथच होत नाही तर तुम्ही अजून तुमचे पाय खोलात चाललेत, अजून तुम्ही लॉस मध्ये चाललाय. सो विच इज रॉंग. मार्केटमध्ये फक्त जायचं एखाद्याला नाही जमत समजा इंट्राडेला वगैरे, नका करू. स्विंग ट्रेडिंग आहे, मीडियम टर्म आहे, लॉंग टर्म आहे, तुम्ही तिथे काम करा, बाकीचा उद्योग तुमचा चालू द्या. नॉलेज सगळ्याचा सेमच आहे, फक्त थोडासा इन्व्हेस्टमेंटचा टाईप वेगळा आहे आणि रिटर्नचा टाईप वेगळा आहे. पण आयुष्यात जर रिच बनायचं असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट शिवाय पर्याय नाहीये. इंट्राडेचा आलेले दिवसाला 50,000 जरी आले
तर कुठेतरी ते चूक झाली, हा, तर फटका बसून अख्खे पण तुम्ही घालवता. परंतु तेच जर पैसे बरोबर. काढून जर इन्व्हेस्टमेंट मध्ये योग्य स्टॉक्स मध्ये लावले, सो ते तुमचे लॉंग टर्मला राहतात. ते मी सगळं शिकवतो त्याच्यामध्ये, काही अडचण नाही. ठीक आहे सर. ओके. येस 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 क्लिअर आहे डाऊट. येस. रिलॅक्स स्विंग वरती बघा. बट ठीक आहे, पाहूया सर आपण त्याच्यावरती. अजून कोणाला काय डाऊट आहे का? ज्यांचे स्टॉक्स आलेत अनालिसिसला, त्यांना अनालिसिस करून देतो मी. अजून कोणी आहे? कोणाला काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी डायरेक्टली, नो इश्यू. आणि घाबरायचं नाही आणि लाजायचं नाही विचारताना. ज्या चुका झाल्या त्या चुका झाल्यात. तुम्ही नाही सांगून तुम्हाला पश्चाताप होईल. सांगितले मला तर त्याच्यावर उत्तर तरी मिळेल तुम्हाला. तुम्हाला होतं रिलॅक्स तुम्ही राहायचं. स्टॉक अनालाइज करणार आहात का, म्हणजे नेमकं काय आहे स्क्रीनवर? ते सांगतो ना तुम्हाला लगेच. रिलॅक्स सोरिंग. ओके. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. एक मिनिट सर. हॅलो. एक हा. मिनिट. हे कोणाचा? शिरीष सर, शिरीष नातू सर. स्पेलिंग काय सांगा तुमच्या स्टॉकची? स्पेलिंग सांगा. रोलेक्स का रिलो काय होतं? रोलेक्स रिंग का? हा, रोलेक्स रिंग. येस, परफेक्ट. येस. ओके. विकली. मला डे मध्ये अनालिसिस करून देतो. काय घ्यायचा विचार आहे का बाईंग केलेली? प्लीज कम ऑन माईक. माईक बंद आहे. बरं, काय घेतलाय का घ्यायचा? कशासाठी विचारताय तुम्ही? कशासाठी आहे? घेण्यासाठी विचारता आहात की ऑलरेडी पोझिशन मध्ये आहात की काय आहात? 1600 ला काय काय घ्यायचा का घेतलाय? घेतला. बरं सर. आता मला सांगा, तुमचा पहिला वेबिनार मित्रांनो कधी झाला होता? पहिला वेबिनार, फ्री वेबिनार, पहिला सुरुवातीचा, बेसिक ऑफ स्टॉक मार्केट. सांगू शकता कोणी? तसं मलाही कळेल ग्रुपवरती, पण तारीख असेल तर सांगा मला. सर 9 जुलै. अजून जुलै महिना स्टार्ट नाही झाला. नऊ जुलैला कुठे झाला होता सर? 9 जूनला नाही सर. थांबा एक मिनिट, काहीतरी गडबड आहे. एक मिनिट थांबा. 25 मेला. बरोबर, परफेक्ट. कितीला झाला होता? 25 मेला. नाही, 25 मेला नाही. एक मिनिट थांबा. एक मिनिट, मी चेक करतोय मोबाईल. मला आठवत नाही. एवढे सगळ्या दररोज मीटिंग असतात ना. 9 जूनलाच झाला होता सर. हा, 9 जूनलाच झाला होता. परफेक्ट ना? हो हो. एक मिनिट. नाही 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 नाही. ओंकार, 28 मेला. 9 जून 29 मे. 28 29 29. मे. बरोबर, परफेक्ट. 29 मे. परफेक्ट, बरोबर ना? बरोबर. हो. 31 मे. सर, इथे वेबिनार झाला होता. इथं सांगितलं होतं या फेजला कधी बाय करायचं नाही. बरोबर. ऑलरेडी वर गेलता रिअक्युमुलेशनला. मग तुम्ही इथून स्टॉक वर झाला. बरोबर. 1300 ला असताना आपला वेबिनार झाला होता 31 तारखेला. परफेक्ट. बरोबर. तुम्ही स्टॉक 1600 ला कसा काय घेतला? तुमचा वेबिनार तुम्हाला शिकवून पण डिस्ट्रीब्युशन भेटलं, तुम्ही कसं काय घेतला? शिकून तर झाला होता की आपला त्या दिवशी. मग तुम्ही सेकंड डे जरी घेतला असता तरी तुम्हाला 1300 ते किती 1700 रुपयाची मूव मिळाली असते सर. येते लक्षात? आपण सगळं आता एवढं मी जीव तोडून शिकवतोय तरी पण तुम्ही चुका करता म्हणले, मग तुम्हाला कोण थांबवणार आहे? नो बडी कॅन स्टॉप यू. बरोबर. इथं घेतला असता तुम्ही तर पॉझिटिव्ह मध्ये राहिला असतात. आता इथे काय होती? अक्युमुलेशन फेज, रिअक्युमुलेशन आणि डिस्ट्रीब्युशन. तुम्ही डिस्ट्रीब्युशनला कसं काय घेतला? आता जर मार्केटतून आणि या लोकांनी जे बाय केलं का त्यांचं प्रॉफिट बुकिंग इथं येऊ शकतं. सो यू हॅव एंटर्ड ॲट रॉंग प्लेस. आता तुम्ही विचारलं सर काय करू? आय विल नॉट सजेस्ट यू. आयदर होल्ड इट ऑर एक्झिट इट. कारण मी कधी कोणी ट्रेड केल्यानंतर मी कधीच कोणाला म्हणत नाही तू काढ किंवा ठेव. कारण की कसं असतं, एखाद्या प्रॉफिट मध्ये चालला असेल आणि लॉस मध्ये गेला, सर तुम्ही म्हणले होते ठेवा.
आणि एका दिवस असं होतं की म्हणजे वैयक्तिक तुम्हाला बोलत नाही शिरीष सर मी, पण बऱ्याचदा होते अशा गोष्टी. आणि एका दिवस मी म्हटलं की नाही सर काढून टाका, नाही सर तुम्ही काढा म्हणले, त्यानंतर सर 300 रुपये वर गेला. सो नो, घेण्याच्या आधी विचारलं ना तर मी तुम्हाला नक्की सांगेल सर जायचं की नाही जायचं, घेतल्यानंतर काही नाही. पण चूक केली ना सर, बघा ना तुम्ही, जर तुम्ही इथे मी सांगितल्याप्रमाणे जर घेतला असता त्या दिवसच्या 31 मे ते आजपर्यंत तुमचे रिटर्न किती आले असते महिन्याभरात, बघा ना एवढे किती झाले असते, चेक करा, मी तुम्हाला हे पण दाखवतो. ह्या चुका आपण करतो ना, म्हणून मी वेळच्या वेळी तुम्हाला खोटं सांगत नाही मित्रांनो. तुम्हाला खोटं वाटत असेल, माझे बाकी साहेब पण विचार माझा शेड्यूल टाईट कसा आहे सर, 28% रिटर्न आले असते आपल्या याच्यानंतर. ज्या दिवशी वेबिनार घेतल्यानंतर हे ऐकलं असतं ना, 28% रिटर्न आले असते. तुम्ही आता उलट्या दिशेने पाऊल टाकले शेअरने आणि तुम्ही तिकडे काय गेलात, तुम्ही सरळ गेलात. मी वेबिनार हा वेळात वेळ काढून घेतो का, मला अपेक्षा नाही कोर्स करावा, मग खरं सांगतो तुम्हाला, प्रामाणिकपणे सांगतो. मी फक्त सत्यता दाखवतोय मार्केट मधली काय आहे, सातत्याने जर काय केलं तर काय होऊ शकतं. एका महिन्यात 28% रिटर्न वरती गेलाय आणि तुम्ही 28% रिटर्न देऊन झाल्यानंतर तुम्ही एंटर केला, विच इज अ डिस्ट्रीब्युशन फेज. मे बी इथून सेलिंग चांगलीच येऊ शकते. ठीक, इट इज युअर ओन डिसिजन, आयदर होल्ड इट ऑर एक्झिट इट. ओके, असू द्या सर, ही चूक झाली पण परत होऊ देऊ नका. किती क्वांटिटी, आणि तुम्हाला हे बोलता बोलता विसरलो, आता हे जे वेबिनार 10 आहे ठीक आहे, फार नाही आहे काही, 15-16 हजार ठीक आहे, पण मोठा जर फॉल झाला तर परत विनाकारण खाली जाईलच ना तो. दुसरा मुद्दा सांगायचा की हे जे वेबिनार मी घेतो तुम्हाला आधी सांगितलं कोर्ससाठी घेत नाही, आहे हेच सांगतो, माझ्याकडे आहे ही गोष्ट, शेवटी निर्णय तुमचा. दुसरी गोष्ट, तुमच्यामध्ये जर माझ्या टच मध्ये आला तर तुमचा 4 नाही तर 12 काहीतरी फायदा व्हावा. ज्या आज जे सरांनी चूक केली तेव्हा जर ऐकलं असतं आज ही चूक झाली नसती. सो या चुका होऊ नये. आता माझ्याकडे एक दिवशी एक व्यक्ती आहे, तो आता हजर पण असेल, तो आला ते त्याची बॅड कथा माझ्या समोर वाचून दाखवली, सर असं एवढा लॉब गेला हे गेला, आणि 2 दिवसांनी मी सांगितलं तर ट्रेड करू नका बाबा, तू शिक आधी माझ्याकडनं कुठे पण शिक. त्यांनी काय केलं माहितीये का, 2 दिवसांनी परत एक स्क्रीनशॉट टाकला की हा आय हॅव गॉट डिसेंट प्रॉफिट, 600 रुपये टाकून दिला तिथे. आणि मी चाललो तेव्हा सांगितलं सर मला माझ्या अकाउंट मध्ये 1 रुपया पण नाहीये. मी म्हणलं तू शिक, कुठेही शिक, पण तू शिकून ते कर. ठीक आहे, त्यांचे प्रॉफिट पाहिलं मी सुखावलो, पण ते प्रॉफिट त्याला कुठे मागात जाईल विदाउट नॉलेज हे त्यालाही माहिती नाही. 10-12 हजार रुपयांनी जॉब करायचा आणि 6,000 रुपये आपण अकाउंट मध्ये टाकून ते घालवायचे, हा कुठला नियम आहे मला कळत नाही. आणि मी समजून सांगून माझ्या समोर एक अर्धा तास बसला होता, त्याला समजावून सांगितलं बाबा असं करू नको, कुठेही शिक या गोष्टी, पण कर नंतर, मगच कर. नाही ऐकलं त्याने, शेवटी गेला तो निघून गेला. एक ट्रेड केला ठीक आहे, नंतर काय झालं मला माहित, प्रॉफिट झालं कोणी टाकतं, लॉस झालं कोणी टाकत नाही. मी उलट आहे, माझं प्रॉफिट मध्ये काय टाकत नाही, पण लॉस का झाले मी कधी बरोबर लोकांना सांगतो. कारण की काय, प्रॉफिट झालं कोणी सांगेल, पण लॉस मध्ये काय चुका करतो हे आपण सांगणं गरजेचं, शेअर करणं. निगेटिव्हिटी फलवणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश नाहीये. ट्रूथ काय त्या लॉसेसच्या पाठीमागचं, कुठे मी चूक केली म्हणून मला हे आलं, कुठे बरोबर केलं तर हे मिळणार ते रिवॉर्ड त्याची, पण कुठे चूक केल्यावर आपण पाठीमागे खेचले जातो, हे माहिती करणं जास्त गरजेचं, हे माहिती असणं जास्त गरजेचं. गॉट इट. मग दुसरी महत्वाची गोष्ट का सांगतो मी, तर तुम्हाला खोटं वाटत नाही, मी दिवसातनं म्हणजे दिवसभरचं ट्रेडिंग, त्यानंतर आठवड्यातनं 3 दिवस कंटिन्यू क्लास, आणि शनिवार रविवार फुल टाइम सकाळी 8:30 ते संध्याकाळी 9:30 6:30 पर्यंत. वेळही नसतो पण तरीही तुम्हाला मी प्रयत्न करतो की 15 दिवसातून 2 तास द्यावे. त्यामुळे माझी इच्छा असते की जास्तीत जास्त लोकांनी अटेंड करावं, त्याचा बेनिफिट घ्यावा जे क्लास होतात. मे बी हे क्लास नंतर पेड असतील तर मग सांगता येत नाही काय होईल ते, पण किमान जे सांगतो ते ऐकावं एवढंच माझं म्हणणं, बाकी याच्या पुढे माझं काहीच म्हणणं नाही. ठीक आहे, त्याविषयी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगितलं एक जणांनी की आपण ज्या ऑप्शनच्या मेगा वेबिनारला सांगितलं की त्याने 15-20 हजार रुपये जो कोर्स दिला, तो सर मला 1.5 घंट्यात जे मी शिकलोय ते मला अख्खा कोर्स करून आणि काही महिने घालूनही मला त्यात नॉलेज नाही मिळालं. मग तुम्ही विचार करा हे काय लेवलचं असेल. फक्त विषय असा आहे की तुमची समज नसेल काही लोकांची, म्हणून तुम्हाला काय होतंय कळत नाही की मी काय देतोय, म्हणून तुम्ही अटेंडन्स करत नाही, कुणी रेकॉर्डिंग कडे पाहतं. पण रेकॉर्डिंग पण माहित नाही येईल की नाही याची, आली तर देईल, अदरवाईज नाही सांगू शकत. ठीक आहे, अजून कोणाला काही क्युरी आहे? फक्त जो वेळ देतो त्याचा फक्त व्हॅल्यू ठेवा, होते तोपर्यंत फ्री सेशन अटेंड करा, त्या दिवशी बंद असेल त्या दिवशी बंदच असते. सर मी ते एक कंपनीचा तुम्हाला मेसेज केलाय. बोला, कशामध्ये, आता टेक्स्ट मध्येच केला का? नाही ह्याच्यातच आपल्या चॅट सेशन बरं. मध्ये दिलाय. ओके 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 ओके, एक मिनिट हा. सिद्धी काकडे, प्राइज ऍक्शन म्हणजे काय मॅम? तुमचं इनरोलमेंट 9 तारखेला बॅच आहे तुमची. प्राइज ऍक्शन म्हणजे ही प्राइस कुठे आधी काय कळतं ते तुम्हाला, ते 9-10 तारखेला सगळं कळेल प्राइज ऍक्शन म्हणजे काय.
तुम्ही ऑलरेडी एनरोल आहात 9-10च्या बॅचला फिजिकल. नो सर, नो डाऊट. परत टाकता एकदा. अच्छा, आली FSNE कॉमर्स ना? हा. FSNE नाही येत आहे. चुकलं का काही ते वर? नायकाचा शेअर आहे तो. अच्छा, मग नायका नाही डायरेक्ट तो. नायका नायकानी नाही ई कॉमर्स असं येतो येते FSN. येतो नायकाने येतो ना. हा, परफेक्ट. तुम्हाला मी काय सांगितलं होतं माझ्याकडे व्हिजिटला आल्यानंतर नायकाचं? इथे गेलात, तुमचं बाईंग 2000चं आहे बरोबर. हो. तुम्ही जे चुकलात ते त्यांना सांगतो ना, जे सांगितलं. यांनी काय केलं, ऑलरेडी खाली गेला, वर गेला. तुमचं इथं बाईंग असतं अभिषेक सर, तर तुम्ही हा मूव पकडला. तुम्ही काय केलं, ऑलरेडी डुबती नैया में आपने पैर डाल दिया आहे. सर नॉलेजच नव्हतं, काही माहितच नव्हतं. करायचं वाढेल नाही ह्या का? युनिट तेव्हा जर तुमचा पण संपर्क वाढेल म्हणजे नव्हता काय, काही. म्हणजे असं तुम्हाला फील झालं म्हणजे स्टॉक वाढतो का? नाही त्याची स्टॉकला तो काय फील आधी होतं चार्टवरती, त्याच्यावरून आपण ऍक्शन घ्यायची असते. आपल्याला काय फील होतं त्याचं इम्पॉर्टंट नाहीये. नाही आता तो लॉंग आधी 2 वेळा 2300-2400 जाऊन आलता. नसतं ते, तसं नसतं जमत. वैसा नहीं जमता, वैसा होता ही तेच नहीं मा- मार्केट. मैं आपको झोमॅटो का देखा चला आता हे नाही काय तर तुम्हाला फ्युचर काय सांगू याचं, तर तुम्हाला त्या दिवशी मी ऑफिसवर आल्यावर सांगितलं काय, इथपर्यंत जोपर्यंत तुम्ही सेफ आहेत, हात तुटला का खाली मोठी दरी मोकळी आहे, बरोबर आहे. सांगू हं. शकत नाही, कारण त्याला हिस्ट्रीच नाही. खाली वरची हिस्ट्री आहे, वर गेला तर अगोदर इथे 1900 जाईल आणि नंतर 2500 जाईल. खाली तुटल्यावर हिस्ट्री नाही आहे त्याला काहीच. इथं जो तुटला होता त्याला हिस्ट्री होती किती 1200ची, म्हणून तो वरती चाललाय आता. पण ऍक्च्युली ही जी फेज आहे, ही फेज हे नाहीये की वर जाणार आहे. रिव्हर्सल इथे दाखवत नाहीये प्रॉपर. ओके रिव्हर्सल नाही म्हणजे दाखवत इथे. कारण मार्केट ऑलरेडी ट्रेंड, बाकीचं मार्केट निगेटिव्ह आहे ना, सो याला वर जाण्याचा काही चान्स नाही. जर मार्केट सुधारलं तर हा इथून पुढे वर जाईल, पण मार्केट नाही सुधारलं तर नाही, मग संपला विषय. ओके. मग ह्याच्यातनं एक्झिट होणंच आहे. पण ते लॉस तुमचं 40%च्या वर गेलं असेल आता. हो सर, म्हणूनच तुम्हाला विचारलं. तुम्हाला काढून टाकावं, माझं सुद्धा डेअरिंग होत नाही सांगायला. आज काढलं तुम्ही, तर तुम्ही म्हटले होते, मग बघा सर 2,000 लागेल. त्यामुळे नाही मी कुणी नाही असो, सर, कसं आहे, माझ्या बायकोने जरी स्टॉक घेतला तर मी तिला सजेस्ट करत नाही. तो घेतला ना, अनुभव घे, पण नेक्स्ट टाइम चूक करू नको. घेतला म्हणूनच विचारलं की नाही, काही नो नाही नो लक्षात नो येत. कमेंट, नो कमेंट, काहीच नाही. ठीक आहे, मी तुम्हाला बरं. झोमॅटोची गंमत दाखवतो. झोमॅटो मी सांगत होतो नका बाय करू लोकांना 140-50 पासून. त्याने पार खाली अभी नैया डूबते आ रही है उसको देखो, अभी कहाँ से गया है, ऊपर गया, यहाँ पे आ गया. आता खाली काय सेक्युर झोन आहे 50 रुपयाचा. 50 रुपयावरून जर टिकला तर टिकला, नाही तर मग खाली तो सटाकला का गेला कार्यक्रम. आता मार्केटच ऑलरेडी निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे काय आहे, बाईंग कुठेच चांगली नाही. आता तुम्हाला शॉर्ट टर्मचे ट्रेंड आपल्या स्विंग मिळतील थोडेफार, पण बाईंगला सेलिंगला मिळतील. ते जे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये काम करतात त्यांना फायदा होईल याच्यामध्ये, बाकीच्यांना नाही. ठीक आहे, चला अजून कोणाला काही आहे का डाऊट? सर एक क्वेश्चन होता सर एक क्वेश्चन हा, होता बोला ना, बोला. सर. लॉंग टर्म मध्ये आपण जर घेत असेल आणि हा. तर आपण जर खाली घ्यायला लागला स्टॉक तर किती पर्यंत थांबू शकतो? 20%. लाईक आता 20% लॉंग टर्म म्हणजे आपण एक 5 वर्षासाठी चार घेतला तरी हा. 20% पर्यंत थांबायचं, निघायचं बाहेर, आणि अजून हा. खाली गेला तर जाऊ द्या खाली. मग जेव्हा रिव्हर्सलला येईल ना, तेव्हा हे तेव्हाच 80% जे घ्यायचं कॅपिटल परत. उरलंय ते खाली टाका. कारण ते काय हा. करेल, वरती निघालं का तुमचं हे 20% कव्हर करून परत वर निघून. बरोबर, कारण आपण परत ऍव्हरेज करायला लागलं तरी ते नाही होत, म्हणजे नेव्हर नाही ऍव्हरेज इन लुझिंग साइड. बरोबर सर. अपोजिट कधीच मूव्ह करायची नाही. म्हणजे आपण थोडक्यात काय करतो, बरोबर. आपल्याला माहिती आहे आपण खड्ड्यात चाललोय, पण ते अजून खड्डे हम्म. होत आहेत तर आपण अजून खड्ड्यात पाठकत चाललोय, असं होतं. असं नाही करायचं. बरोबर. आपण ते खड्डे तिथे संपवायचे, एक्झिट व्हायचं सर. हा रिव्हर्स करायचं. खाली येऊन परत घ्यायचं. 20%चा रूल ठेवायचा इथे. 20-80 रूल. 20 काय, 20 लूज झालं तर 80 मला सेव्ह करायचं. मी तुम्हाला अजून एकदा सगळ्यांना सांगेन की मार्केटमध्ये पैसा येण्यापेक्षा कॅपिटल प्रिझर्वेशन हा पॉईंट माइंड मध्ये ठेवायचा. कारण तो टिकला तर आपण टिकू मार्केटमध्ये. कारण पैसा गेला तर काय करणार, चार्ट बघून नुसते पाहत बसू. तो कॅपिटल प्रिझर्वेशन मेन तुमचा इंटेन्शन असलं पाहिजे, किंवा मेन मोठा असला पाहिजे, आणि देन प्रॉफिट.
बरोबर. तर आणि काही जे आपण लॉंग टर्म मध्ये घेतलेले असतात की आता ते वरच्या लेवलला कितपत होल्ड करून ठेवायचे. आता गोष्टी 3-4 असतात. आता तुमचा जर समजा व्ह्यू एकदम 10-15 वर्ष, समजा तुम्ही आता समजा मुलीच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्ना पर्पज ठेवलं, किंवा एखादं समजा तुमचा मुलगा तुम्हाला मुलगी फॉरेनला पाठवली, तुम्हाला वाटतंय की आता माझं बाईंग अगोदर छान प्राईजला झालेलं आहे, तर हो, त्याच्यावरती हो. काढायचं कुठेच नाही. कारण की तुम्ही हा. ऑलरेडी तुमच्या जर स्टॉक्स मध्ये जर तुम्ही खूप प्रॉफिट मध्ये असाल, तर जरी मार्केट असं मोठं यांनी पडलं खाली क्रॅश होऊन, तरी फार फार तर बरोबर. किती तरी होऊ शकतं प्रॉफिट खाली ते? मध्ये राहतो आपण. हा, ग्रीनच प्रॉफिट मध्ये राहतात राहतं, ते. पण बरोबर. त्यामुळे बाईंग कधी बरोबर. पण बॉटमला पाहिजे. आणि सेलिंगला खाली आलं, बरोबर. समजा तुम्ही इथे बाय केले तर 100 रुपीज प्राइस होती एखाद्या स्टॉकची, इथं 400 बरोबर. रुपयाला गेला, हा. बरोबर. हो. इथे गेला 400 वरून पडला, तुम्हाला माहितीये मार्केट किती पडेल त्या पॉईंट वरून, एक 100% पडू 300 शकतं. येईल. बरोबर. 300 येईल. 200 येईल. थांबा ना, बरोबर. तुम्हाला भीती हो. काही नाही, कारण 300 पण तुम्ही प्रॉफिट मध्ये असणार. ओके. बरोबर. बरोबर. आणि बरोबर. जेव्हा हो. मार्केट खूप सेंटिमेंट दाखवतं की नाही आता ते जास्तच पडायच्या मागे, तेव्हा निघा बाहेर. खाली आलं की ऑलरेडी 100च्या वेळी तुमचे जर 1 लाख रुपये असतील, तर तुम्ही इथे काढताना किती झाले असतील ते 3 लाख रुपये, बरोबर. मार्केट पडू बरोबर. द्या, हो. खाली येऊ द्या, 100 रुपयाला तुम्हाला इथं पहिल्यांदा जे तुम्ही 1 लाख प्रमाणे 1000 स्टॉक घेतले होते, तुम्हाला इथे यावेळेला किती मिळतील स्टॉक? 3 लाखासोबत किती मिळणार? 3 आणि 1 4. इथं तुम्हाला किती मिळणार आहे? 4000 क्वांटिटी मिळणार. म्हणजे तुम्ही इथे काय झाले, तुमचं कॅपिटल खूप वाढलेलं आहे. बरोबर. बरोबर. तर बरोबर. याला 2 तेच गोष्टी तर. महत्त्वाच्या. पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते आपल्याला मार्केटमध्ये आलं की कोणाला ते दम निघतच नाही कोणालाच. त्यांना वाटतं एका रात्रीतून श्रीमंत व्हावं, पण असं नाहीये. मार्केट पैसा हमखास देत राहील, पण आपण त्याला रिस्पेक्ट केलं पाहिजे. कारण की गिव्ह रिस्पेक्ट अँड गेट रिस्पेक्ट. बरोबर. बरोबर सर. डन ठीक आहे सर. थँक्यू सर. डन विथ युअर क्वेश्चन. येस सर. ओके. अजून कोणाला काय आहे? आणि ग्रुपवरती बऱ्याच लोकांना वाटतं असं काहीतरी वेबिनार नाही, मध्ये हालचाल नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की सरांनी टिप्स द्याव्यात, सरांनी बँक निफ्टीचं सांगावं. ग्रुप मी पहिल्यांदा सांगितलं, एज्युकेशन पर्पज आहे. वेळच्या वेळी वेबिनार होत राहतील. दररोजच्या इंटरडेला कुणी कमवून श्रीमंत होणार नाही. त्यासाठी तुम्हाला चांगलं नॉलेज आणि डिसिप्लिन लागतं, तेव्हा दररोज कमवाल. त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त फोकस करू नका. ते टिप्स देईल का काय, हा मी टाकत जाईल काय सेंटिमेंट आहे मार्केटचं, काय काय होऊ शकतं. तुम्हाला दिवशी मेसेज आला होता, पण मेन फोकस तुमच्या वेबिनारच्या डेटची वेट करत जा, कधी येईल आपली वेट आणि काय होईल. कारण एवढे जरी वेबिनार कंटिन्यू करत राहिलात ना, तरी पण कुठेही न करता तुमच्या ट्रेडिंग स्टाईल मध्ये सुद्धा जर करत असाल, किंवा तुम्ही फ्युचर मध्ये अजून काही करणार असाल, तुम्ही फ्युचर मध्ये पण काही करणार असाल पुढे, तर मग काय करू शकता, तुम्ही हे वेबिनारचा हेल्प घेऊन चांगलं पाऊल टाकू शकता. जरी कोर्स नाही केला तरी किमान तुम्हाला. आणि मार्केटमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कुठं काय करायचं यापेक्षा कुठे नाही काय करायचं, किंवा कुठे काय नाही करायचं हे कळालं की माणूस मार्केटमध्ये चांगलं काम करू लागतो, किंवा होणाऱ्या लॉसेस पासून स्वतःला वाचवू शकतो. 2 गोष्टी फक्त लक्षात घ्यायच्या. ठीक आहे. एक कोणात तरी टेक्स्ट मेसेज आलाय, तो पाहतो आणि आपण थांबूया. इंट्राडे वर नाही का सुधारू शकत सर? काय सुधारू शकत म्हणजे काय, नेमकं बोलायचं काय? माईक वरती आहे. टेक्स्ट पेक्षा समोरासमोर बोललेलं कधीही क्लिअर होऊन जातं. संतोष सर माईक वरती या, क्लिअर करतो लगेच. कवयशे सर, इंट्राडे मध्ये दिवसाला लाख कमवू शकता तुम्ही, पण तुम्हाला नॉलेज पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, सगळं करू शकता तुम्ही. इंट्राडे मध्ये कोण पैसा कमवू शकत नाही. मला कधी कधी दिवसाला 50,000 ट्रेड सापडतो, कोण म्हणतं कमवू शकत नाही. कधी 10चा सापडतो, आय एम हॅपी विथ दिस. कधी 5चा सापडतो, कधी कधी नाही सापडत, काहीच प्रॉब्लेम नाही. अपॉर्च्युनिटी शोधायची लाईफ मध्ये. आपण अपॉर्च्युनिटी कुठे शोधतो ना, त्याच्यावरती फोकस करायचं. चांगली अपॉर्च्युनिटी शोधून आपण त्यासोबत पुढे जायचं. इंट्राडे मध्ये कोण म्हणतं पैसे कमवू शकत नाही? माझ्याकडे व्यक्तीला कुठल्याही मार्केटमध्ये पैसे कमवू शकतो, कुठल्याही मार्केटमध्ये. पोझिशनल इन्व्हेस्टमेंट, शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, 3 मिनिटाच्या ट्रेडमध्ये पैसे काढू शकतो स्कॅल्पिंगला. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर इथे बरेच जण आहेत, ते सांगतील तुम्हाला की ट्रेडिंग स्टाईल कशी आहे काम करण्याची. कोणी पण, प्रवीण सर फ्रॉम मलेशिया, ते सांगू शकतील कसा मार्केटमध्ये आपण प्रत्येक गोष्ट जागेवर पकडतो. ओंकार सांगू शकतील. न्यूज आता कोर्स केला सर. विजय सर, काय काय बदल आहेत आफ्टर कोर्स? आपण करू शकतो, कमवू शकतो का नाही कमवू शकतो? सिद्धापुरा सर, ते तर नवीन आहेत. जरी कमवतात ते कमवतात भरपूर, पण त्यांना नवीन विचारा,
त्यांचा कॉन्फिडन्स काय आफ्टर जस्ट 1 वीक? नाही, कॉन्फिडन्स वॉज टू मच बुस्टेड. आणि पहिलं चार्ट जे होतं, हाऊ टू रीड द चार्ट्स, सरांनी जे सांगितलंय, कुठं हे असतं, मुवमेंट कशी असते, वेअर वी हॅव टू बाय, फॉर्मेशन्स कसे असतात, बेसिकली जे ऍडव्हान्स लेवल जे आहे प्राइस ऍक्शन त्यांनी सांगितल्यानंतर जे चार्टचं जे आमचं बघायची जी पहिली जी होते आणि आता जे बघतो त्यात खूप फरक आहे. मीन्स वी हॅव टोटल कॉन्फिडन्स की नाही आता एंट्री करायची नाही किंवा या लेवलला आपल्याला घ्यायचा असतो, त्या तिथपर्यंत पेशन्सली वी हॅव टू वेट इट अँड टेक द ऑपॉर्च्युनिटी अँड देन गो. बेसिकली तसं आहे. अँड रिझल्ट विल बी आवर फेवर, विल बी इन आवर फेवर. ऑलवेज वी विल बी इन गुड पोर्टफोलिओ बेसिकली. यातला ऑलवेज शब्द खूप महत्वाचा आहे. येस सर, थँक्यू. कारण मी त्यांना काय आणलं तर जुने लोक तर फंटॅस्टिक काम करतात, पण त्यांनी त्यांचा तर अभ्यास चालू आहे आता, त्यांनी काही पोस्ट अभ्यास केलाय, करणारच आहेत ते अभ्यास अजून, आणि मग त्यांचं ट्रेडिंग स्टार्ट आहे. तोपर्यंत त्यांना बॅन केलंय, ट्रेडिंग करायचं नाही, कुठं हात पण लावायचा नाही. कारण मी हक्काने आणि प्रेमाने सांगतो सगळ्यांना, जे मला फॉलो करा, तुमचं आयुष्यात कल्याण होईल सगळ्यांचं. मग त्या हिशोबाने जर गेलो आपण तर काही इंट्राडे मध्ये काय 3 मिनिटच्या ट्रेडला तुम्ही असं लपकेपर्यंत स्टॉक निघून जातो, तुम्हाला कळत पण नाही. दाखवायचं असेल आजचं दाखवतो मी तुम्हाला, चला बँक निफ्टी दाखवतो. कोण म्हणते इंट्राडे मध्ये आधी आम्ही सांगतो मग स्टॉक तसा जातो. एक मिनिट मला जाऊ द्यायच्या मध्ये. आमचे मित्र म्हणत होते की इंट्राडे करू नको. बरोबर, त्यांचं सोय चूक नाही, कारण त्यांना बॅड अनुभव आहे, कारण त्यांचा एक्सपिरियन्स चांगला नसेल, त्यामुळे ते म्हणतात तू करू नको. ऍक्च्युली मी झोन केलेला आहे, मला अकाउंट मला बघू दे कुठलं आहे माझं. थांबा एक मिनिट. आय थिंक काहीतरी गडबड झाली, माझं अनालिसिस गेलं निघून सगळं केलेलं. बट ठीक आहे, हरकत नाही. मी तुम्हाला फक्त एक गोष्ट दाखवतो आणि आपण थांबूया इथं लास्टला. तुम्ही जे म्हणता ना कमवू शकत नाही, तर लोडिंगला किती वेळ गेलं माहित नाही. फक्त दुपारी सांगायचं की आम्ही आधी प्रिडिक्ट करतो आणि मार्केट कसं बूम जातं, एवढंच सांगायचं, बस संपला विषय. 3 मिनिटांमध्ये ट्रेड इकडच्या तिकडे. लोडिंगला किती वेळ घेतो काय माहिती. तोपर्यंत कोणाला काय क्वेश्चन आहे? लोडिंग होईपर्यंत दाखवतो फक्त. तोपर्यंत कोणाला काय क्वेश्चन? हा महेश Hello. सर, तुम्ही मग काहीतरी बोलत होते. बोला सर, बोला. हा नाही, माझा आपला क्वेश्चन वगैरे काहीच नव्हता. हॅलो, हा सर बोला ना. आवाज येत नाही का? हा येतोय. एक ऑब्झर्वेशन व्ह्यू होता. हा, आणि तुम्ही जो सांगितला तो आय थिंक त्यासाठी राजमार्ग ठरलेला आता. म्हणजे स्टॉक सिलेक्शन जे आम्ही करत होतो तो मार्केट ऑब्झर्वेशन, त्याचा 52 वीक लो, 22 वीक हे आहे, त्याचं व्हॅल्यूम, हे सगळं बघून मग स्टॉक बघत होतो. परंतु आता मला असं वाटतं की एक शॉर्टकट सापडला. मनी कंट्रोल मधनं प्रत्येक डायरेक्ट म्युच्युअल फंड कॉपी करायची. म्युच्युअल फंड नाही, नुसते कॉपी नाही करायचे, तर ते 10 म्युच्युअल फंडामध्ये जो कॉमन स्टॉक निघतील त्याला जास्त प्रेफरन्स दिला तर तुम्हाला असं वाटतं चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. येस येस येस. तो नॅशनल हायवे राहील, तो म्हणजे तो फेल नाही जाणार. जो 10 म्युच्युअल फंडामध्ये एक स्टॉक समजा कमवणारा, ते खूप सोपं झालं आता. म्हणजे थँक्यू त्याबद्दल. ही आयडिया त्यातनं सुचली. आयडिया भरपूर आहेत आपल्याकडे. आयडिया आहे, पण त्यामुळेच जे स्टे ट्यून आहेत ना आपल्यासोबत, त्यांना फायदा मिळणारच आहे पुढे, प्रश्नच नाही काही. जे आपल्याशी कनेक्ट आहेत मी ते म्हणजे म्युच्युअल फंड म्हणलं की मी काढत होतो. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय मला काय म्हणायचं, असा दुरून येऊन असा घास इकडून टाकून त्यापैकी असं परत गरम असलेला घेऊन गरम गारा जाईपर्यंत गरम गरम खायचं, म्हणजे जरा स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करा ना, कशाला त्याचा दूर घेऊन तुम्ही त्याचा बेनिफिट घ्यायचा, असं माझं म्हणणं. फक्त तुम्हाला ते स्टॉक सिलेक्शन प्रॉपर होऊन जाईल लॉंग टर्म साठी. फक्त तुम्हाला एंट्री प्राइस तुम्हाला फ्युचर ऑप्शन चांगलंच चाललंय, पण तरी तुम्ही म्हटलात ना की नमस्ते सर, प्रवीण बोलतोय. सॉरी, कॉलवर होतो मी. सॉरी, हा प्रवीण बोलतोय. तुम्ही काहीतरी विचारलं मला, ऍक्च्युली मी कॉलवर होतो दुसऱ्या. तर
ऑफिसचे. अच्छा अच्छा. नाही नाही, मी म्हणलं तुमचे रिझल्ट कसे आहेत म्हणजे प्राइस ऍक्शन. ते कोणीतरी म्हणत होतं आता की ते इंट्राडे मध्ये पैसे कमवू शकत नाही, कोणतरी मित्र म्हणले बंद कर. तर मी त्यांना त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं की ते म्हणलं इथं मलेशियावर नाही तर ते सांगतील, इंडियातलं तर जाऊ नाही द्या. नाही इंट्राडे एनी टाइम बेटर. इट्स जस्ट जर आपण 15-20 मिनिटं दुसरे कामं सोडून कॉन्सन्ट्रेट करून बसू शकतो तर ऑब्व्हियसली एनी टाइम चांगलं इंट्राडे आहे माझ्या हिशोबाने. कारण Yes. एकतर ग्राफ स्टडी जर आलं तर स्कायज द लिमिट माझ्या हिशोबानं. ठीक आहे. कारण Yes, yes. मी बघितलं जेव्हापासून हा कोर्स केलाय, ग्राफ ट्रेंड समजायला लागलेत आणि त्याच्यावरून आपल्याला माहिती पडतं तरी की तुमचा कसं वेळेत अभ्यास आला नाही सॅपाचा सगळा. पूर्ण नाही आला अभ्यास पण नाही तुमचा अजून नाही. नाही आला. हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. चालेल. चला, हे थँक्स. काय होत नाही लॉग इन. तुमचा जास्त वेळ घेत नाही. ऑलरेडी 10-15 मिनिटं झाले. सो सगळेजण कनेक्टेड राहा. जेव्हा जेव्हा सेशन येतील तेव्हा अटेंड करत चला. सगळ्यांना खूप त्यातून फायदा मिळत जाईल, नक्कीच मिळत जाईल. कारण मी जे देतो ना, मी अगदी काय तुम्हाला सॅपातलं काही शिकवत नाही, म्हणजे जे ते स्पष्ट सांगतो. काय तुम्हाला आम्हीच दाखवायचा विषय नाही. सॅपातलं ते लेवल वेगळीच आहे, पण जे हे देतो ते पण तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि कनेक्टेड राहिला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जे लोक माझ्या कोरोनापासून आहेत ते लोक आज प्रॉपर ट्रॅकला आहेत, आणि जे सोडून गेले ते गेले. त्यामुळे ग्रुपमधून चर्चा कोणी करू नका की कोणी लेफ्ट झालं की टिप्स पाहिजे होते का. नो, ज्याचा चांगला वेळ येतो तो चांगल्या लोकांकडे येतो आणि चांगल्या प्लॅटफॉर्मवरती येतो. ज्याला अजून स्ट्रगल करायचंय नाही तिने त्याला कुठे पण जाऊ द्या, काय फरक पडतो आपल्याला, काहीच नाही. पण माझी असती इच्छा आहे की सगळ्यांना आपल्याला फायदा होतो ना, तर सगळ्यांना हो, कम्युनिटीला, बस एवढंच, बाकी काही नाही. चलो, गुड नाईट, ऑल द बेस्ट, हॅपी ट्रेडिंग. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. येस.